विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. लक्षात घ्या, आपण जसं मागील पेपर व्हिडिओ 1 व्हिडिओ 2 त्या पद्धतीने हा व्हिडिओ 3 म्हणजे तिसऱ्या भागामध्ये आपण आलेलो आहे. त्यावरून एक लक्षात ठेवा की आपण मागील व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक आपण 63 पर्यंत कव्हर केलेले होते. आता इथून पुढे बघायचं की आपण 64व्या प्रश्नावरती आलेलो आहे. नक्कीच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेलच, पण एक आहे की तुम्ही स्वतः एक विनंती आहे की तुम्ही थोडं कमेंट्सद्वारे थोडं कळवत चालणार आहे की तुम्हाला हा व्हिडिओ खरंच कसा वाटतोय. कारण यामध्ये जर अजून काही सुधारणा करायची असेल, तुम्हाला एखादी मुद्दा नाही समजला तर परत तुम्हाला मला वाढवून द्यायचं आहे किंवा परत म्हणजे तुम्हाला काय हवं आहे ते तुम्ही एकदा आपल्या कमेंट्सद्वारे कळवण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्हाला कसं पाहिजे किंवा तुम्ही खरंच हा व्हिडिओ तुम्हाला आवडत आहे किंवा तुम्हाला खरंच फायदा होत आहे हे कशावरून कळणार आहे आम्हाला. तर हे तुम्हाला कमेंट्सद्वारे तुम्ही जे तुमचं मत येतात हे त्याद्वारे कळतं. प्रत्येकाने आपलं मत व्यक्त करण्याचा प्रयत्न करा, फक्त एवढीच विनंती करतोय. कारण तुमच्या एका कमेंट्सद्वारे परत आम्हाला कळतं की नाही आपण जे करत आहोत किंवा जे तुम्हाला आम्ही देत आहोत खरंच योग्य आहे का, की अजून यामध्ये परत सखोलपणे जायची गरज आहे. तुमचं जे डाऊट आहे ते क्लिअर होत आहे का, नसेल होत तर परत सांगा, आपण वेगळं काहीतरी पद्धतीने किंवा अजून यामध्ये मला जास्त कसं देता येईल मी ह्या पद्धतीने नक्कीच विचार करणार. अरे पण त्यासाठी तुमचं सहकार्य फार महत्वाचं आहे. जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत सर्व जिल्ह्यांच्या सर्व ठिकाणी तुम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करा. नक्कीच आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू की तुम्हाला कसं देता येईल ते. ठीक आहे, चालेल. बघा आपण आता एक लक्षात घ्या, यांनी काय म्हटलेलं आहे. आता यांनी काय म्हटलेलं आहे या व्हिडिओ ह्या पेपरमध्ये लक्षात घ्या. खालीलपैकी कोणते वाक्य वर्धा बद्दल बरोबर आहे. कारण बघा, वर्धा जिल्ह्याचा पेपर असल्यामुळे एक वर्धा जिल्ह्याची माहिती थोडी यांनी जास्त देण्याचा प्रयत्न केला किंवा विचारण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. त्यावरून एक लक्षात घ्यायचं की वर्धा जिल्ह्याची माहिती ही कशी आलेली असेल, काय काय. मग त्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस वाचता कुठल्याही जिल्ह्याची पेपरची तुम्ही ज्या जिल्ह्याचा शारीरिक चाचणी देत असेल किंवा दिली असेल तर त्यावरून एक लक्षात घ्यायचं की त्या जिल्ह्याविषयी तुम्हाला एक 2, 3, 4, 5 प्रश्नांपर्यंत कल असतो शासनाचा आणि शासन विचारलं जातात. मग अशा वेळेस तुम्ही काय करायचं, सर्वात चांगला उपाय सांगतो की त्या जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसची जी साईट असतात किंवा त्या जिल्ह्याची जी एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटची साईट आहे त्या वेबसाईटवरती जायचं आणि त्या जिल्ह्याविषयी तुम्हाला ऐतिहासिक, भौगोलिक, राजकीय, धार्मिक, सामाजिक त्याची सर्व गोष्टी ज्या तुम्हाला बघता आल्या ना तर नक्की बघा. काही इकडल्या तिकडल्या पुस्तकांमध्ये बघण्यापेक्षा ऑथेंटिक माहिती मिळतं. आणि जर कोणी जिल्ह्यात असेल आणि तुम्हाला जर नाही लक्षात येत असेल तर मला मेसेज करा, नक्की मी लिंक पाठवून देईन तुम्हाला. पण त्यावरती बघा, आता ह्या कमी वेळामध्ये खूप काही पुस्तकं वाचत बसू नका. सरळ सरळ गुगलला टाकायचं, तुमच्याकडे मोबाईल असतो तर त्यावरती जर तुम्ही सहज तुम्ही आणि जे पॉईंट्स तुम्हाला महत्वाचे वाटतं त्या ठिकाणी, जसं तुम्हाला आता वर्धा जिल्ह्याविषयी जर बघितलं तर तुम्हाला थोडं प्राचीन मध्ययुगीन इतिहासामध्ये पण जातोय ना आपण, मग त्यावेळेस तुम्हाला ते लक्षात येत राहतं की त्यावेळेस तुम्ही काय करता की त्या जिल्ह्याविषयी तुम्हाला सहज माहिती पडतं. जसं तर तुम्हाला प्राचीन वगैरे प्रश्न विचारतात ना रे, मग प्राचीन प्रश्न जर विचारत असेल तर त्यावेळेस तुमच्या लक्षात येत राहतं की तुम्हाला कशा पद्धतीने पुढे जायचं आणि त्याला प्रिपेअर करायचं. आलं बघा, आता मी तुम्हाला एक वेबसाईट वरती जसं आता वर्धा जिल्ह्याचं तुम्हाला एक दाखवण्याचा प्रयत्न करतो की बघा तुमच्या लक्षात येईल बेसिक माहिती त्या ज्या जिल्ह्याविषयी. आता बघा, हे आहे वर्धा जिल्ह्याची महाराष्ट्र गव्हर्नमेंटची वेबसाईट. मग या वेबसाईट वरून तुम्हाला लक्षात घ्या तुम्हाला सर्व माहिती. जसं आता इतिहासाचं मी वरती गेलेलो आहे तर बघा, इतिहासाविषयी त्यांनी दिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा ज्या वेळेस दिसत असेल तुम्हाला, आणि हा व्हिडिओ जरा थोडा फुल एचडी मध्ये बघत चला. 4K मध्ये व्हिडिओ देतोय आपण तर त्याच्यामुळे जरा थोडं बघण्याचा प्रयत्न करा, म्हणजे अगदी तुम्हाला क्लिअर दिसेल. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे इथे लक्षात घ्या. बेरार, चालुक्य आणि राष्ट्रकूट, लक्षात म्हणजे राष्ट्रकूट दिलाय म्हणजे राष्ट्रकूट घराणे, बहामणी घराणे, इमादशाही राजवंश, त्याच नंतर येतोय तुम्हाला खाली गेल्यानंतर आलं बघा मुघल साम्राज्य, मराठा स्वारी, जिल्हा निर्मिती म्हणजेच काय, जिल्हा निर्मिती कशा पद्धतीने झाला हे सुद्धा सहज दिलेलं आहे त्यांनी. हे बघ, त्यांनी काय म्हटलेलं आहे, ब्रिटिशांच्या काळात 1862 पर्यंत वर्धा हा नागपूरचाच एक भाग होता. कारण हा नागपूर प्रांतामध्ये येत होता, आपला बॉम्बे प्रांतामध्ये येत होता, म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर वर्धा जिल्हा वेगळा करण्यात आला. पुलगाव जवळील, लक्षात घ्या, आधी त्यावेळेस कसाला पुलगाव जवळील कौठा येथे जिल्हा मुख्यालय उभारण्यात आलेले होते. कौठा आलं लक्षात, तुम्ही जो वर्धा जिल्ह्यातला विद्यार्थी असेल त्याला ते माहिती आहे कौठा कुठे आहे ते.
होऊ शकेल तुमचं गाव असेल एखाद्या विद्यार्थ्याचं, ठीक आहे, उभारण्यात आले व नंतर 1866 मध्ये हे पालकवाडी जवळ वसविण्यात आले. पालकवाडी जवळ वसविण्यात आले आणि त्याच्यानंतर वर्धा हे नाव वर्धा नदीवरून देण्यात आले. सहज तुमचे येणाऱ्या वर्धा जिल्ह्याचे प्रश्न कव्हर होतोय रे, कशाला उगीच. मग यांनी जर म्हटलं असेल तुम्हाला की महाराष्ट्र किंवा वर्धा जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या राजघराण्यांनी किंवा कुठल्या घराण्यांनी राज्य केले, सहज आलं खालीपैकी या घराण्यांनी राज्य केले नाही वर्धा जिल्ह्यामध्ये किंवा या घराण्यांची सत्ता होती नाही, असं जर म्हटलं तर लक्षात घ्या इथे तुम्हाला इमादशाही राजवंश, बघा तुम्हाला झूम करतोय, ठीक आहे, इथे जर म्हटलं त्यांनी मराठा, मुघल, इमादशाही, बहामनी साम्राज्य, आलंय लक्षात की सहज तुम्हाला इथे येऊन थांबलंय. बघा वर्धा नंतर सोलापूर आणि बिदर जिल्ह्यातील गुलबर्ग, म्हणजे वर्धा जिल्ह्यामध्ये बहामनी साम्राज्य होते. त्यानंतर येतोय बेरार किंवा चालुक्य आणि राष्ट्रकूट, हे लक्षात ठेवा. बघा वर्धा आणि उर्वरित बेरार प्रांतात चालुक्य घराण्याच्या त्यावेळेस राजघराणे होती, सत्ता होती. त्याचसोबत लक्षात घ्या बेरार इतिहासाबद्दल काही माहिती म्हणजे वर्धा जिल्ह्याचा उल्लेख हा 2ऱ्या शतकाचा, लक्षात घ्या 2ऱ्या शतकामध्ये विदर्भाचा राजा बेरारच्या संबंधाने वर्धा नदीचा उल्लेख आढळतो. विदर्भ बेरार म्हणजेच वर्धा नदीने विभागल्या जाऊन बेरार आणि त्याचा भाऊ माधव सेना यांच्या वाट्याला गेला. हे तुम्हाला हडप्पा संस्कृतीवरती पण प्रश्न आलेले आहेत, प्राचीन संस्कृतीवरती प्रश्न सहज देऊ शकतात, म्हणून लक्षात घ्या की ह्या गोष्टी मी जेवढं सांगतोय ना ह्या गोष्टी थोडा बघा. आता कुठल्या पुस्तकात जायची गरज आहे का, तुम्हाला एका क्लिक वरती मिळतं. झालं शक्य तर ही लिंक वर्धा जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांसाठी मी ही लिंक काय करतो टेलिग्राम चॅनलला देतो. तुम्ही प्रत्येकाने टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे तुम्हाला सहज वाचता येईल, ठीक आहे. मी काय खूप काही असं वेगळं देत नाही, जे तुमच्या जवळ आहे तेच देण्याचा प्रयत्न करतो. आले ना लक्षात, म्हणून तुम्ही सपोर्ट करा, मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. आता लक्षात घ्या एक बेरार, तुम्हाला सहज सांगतो इतिहास. आता बेरारच का बरं नाव दिलेलं असेल, बेरार जर म्हटलं तर लक्षात घ्या हा पूर्ण भारत गव्हर्नमेंटचा जो पार्ट म्हणजे भारताचा जो नकाशा आहे ना त्यामधला जो मध्य भारत आहे, म्हणजे मध्य आपलं म्हणतो मध्य प्रदेश, जो आज मध्य भारत असा आधी आता मध्य प्रदेश एमपी म्हणतो आपण, तर त्या एमपीचा जर विचार केला तर आधी एमपीला काय म्हणायचं याचं की सेंट्रल प्रोव्हिन्स म्हटलं जात होतं त्यांना. आलं लक्षात, सेंट्रल प्रोव्हिन्स म्हणजेच आज भारताच्या मधोमध आलेलं आहे आणि सेंट्रल प्रोव्हिन्स सीपी अँड बेरार असं म्हटलं जात होतं. तुम्ही गुगलला पण बघा किंवा तो एक प्रांत होता ब्रिटिशांच्या काळामध्ये आणि त्याच्यानंतर आज हा विदर्भ हा सीपी अँड बेरार मध्ये यायचा. त्याच्यानंतर लक्षात घ्या जो मध्य भारत आहे मध्य महाराष्ट्र म्हणजे आजचा मराठवाडा आहे, तर तो लक्षात घ्यायचा की मराठवाडा जर म्हटलं आज तो हैदराबाद संस्थानमध्ये यायचा आणि जो राहिलेला पश्चिम महाराष्ट्र कोकण हा जो भाग येत आहे हा सर्व तुम्हाला बॉम्बे प्रांतामध्ये यायचा. आणि बॉम्बे प्रांत कुठपर्यंत होता तर उत्तरेला कराची पर्यंत तर दक्षिणेला कर्नाटक पर्यंत आलेला होता बॉम्बे प्रांत. आले लक्षात. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपल्या महाराष्ट्राची द्विभाषिक राज्य निर्मिती झाली 1 नोव्हेंबर 1956 रोजी, त्यानंतर आपला जो हा विदर्भ जो आहे ना, विदर्भ हा बेरार प्रांतमध्ये होता, म्हणजे मध्य प्रांतात सेंट्रल प्रोव्हिन्स मध्ये. त्याच्यामुळे आजही विदर्भावरती हिंदीचं साम्राज्य आहे, हिंदी बोलल्या जाते जास्त. आणि त्यावेळेस संस्थान होतं तेच म्हणजे कुठलं महाराष्ट्र भोसलेंचं संस्थान. त्यानंतर जो मधलं म्हणजे बघा विदर्भ हा तुम्हाला सेंट्रल प्रोव्हिन्स मध्ये गेलेला, त्यानंतर विदर्भ जो मराठवाडा भाग होता तो हैदराबाद संस्थानामध्ये गेलेला आणि जो बॉम्बे प्रांतामध्ये होता तो बॉम्बेपणा म्हणजे आपला द्विभाषिक म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्र मिळून हा तुम्हाला एक महाराष्ट्र झालेला होता. आणि जर भाषेच्या आधारावरती जर फाजल अली कमिशन ह्या आधारे जर राज्य पुनर्रचना आयोगाने जर समजा भाषेच्या आधारावरती राज्य निर्मिती केली असेल तर या राज्याची का बरं 2 भाषेमध्ये केलेली राज्य, म्हणून आपण सतत आपल्याला 4 वर्ष भांडावं लागलं, म्हणजेच 1956 ते 1960 पर्यंत. आणि त्यानंतर आपण म्हणजे सेंट्रल प्रोव्हिन्स म्हणून विदर्भ वेगळा घेतला, आपण आपल्याकडे मराठी भाषिक होते आणि मधला हे जो मराठवाडा भाग होता हा हैदराबाद संस्थान म्हणून आपण परत मिळवला. आणि हे सर्व मिळून आज आपला जो नकाशा आहे हा नकाशा आपल्या महाराष्ट्राचा हा असा येऊन थांबलेला आहे, म्हणजेच विदर्भ हा मधला मराठवाडा आणि हा पूर्ण पश्चिम महाराष्ट्र, याला आपण महाराष्ट्र असं म्हणतो. म्हणून आज महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960 रोजी झालेली आहे. कळतं. यासोबतच लक्षात घ्या हे बघा नंदी बर्मन, इथे नंदी बर्मन पण दिलेला हा शब्द तुम्ही झूम केल्यानंतर बघा तुम्हाला आता नंदी बर्मन जर विचार केला तर हे राष्ट्रकूट घराण्यामधलं येतो आणि राष्ट्रकूट घराण्यांनी इथे नागपूर जवळ जे नगरधन आहे तर त्या नगरधनलाच त्यांनी काय म्हटलं नंदी बर्मन नाव देण्यात आलेलं होतं. ठीक आहे. जसं पवनारला सुद्धा राष्ट्रकूट घराण्यामधलं तुम्हाला साम्राज्य दिसतं. पवनारचं जुनं नाव प्रवरापूर होतं हे सुद्धा दिसतं. आणि जर नंदी बर्मन आणि प्रवरापूर या ठिकाणी रामाचे मंदिर बांधले त्यांनी, म्हणून आजही रामटेक जर म्हटलं तर कोणाच्या काळात येतं राष्ट्रकूटांच्या काळात बांधलेलं. आले.
हे लक्षात घ्या की हेच तुमच्या लक्षात येऊन थांबतं की कशा पद्धतीने आलेलं आहे. आणि हे कुणी केलं असेल तर त्यांची जे राजा होता, राजा तर मरण पावला, त्यांची पत्नी होती प्रभावती, ह्या तिन्ही स्थापन केलेलं दिसतं. तुम्हाला प्रश्न कसे येईल माहिती नाही, पण प्रश्नाच्या आधारे तुम्हाला कसं जाता येईल हे तुमच्या लक्षात येणं महत्वाचं राहतं. कळलं आता? त्यामुळे बघा पुढे कसं जाते तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करतो रे. फक्त तुमचं सहकार्य असू द्या आणि तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, चला पुढे आपण बघू. आलं आता लक्षात घ्या. मग वर्ध्याविषयी थोडं तुम्ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा, माहिती किंवा स्वतःला अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. ठीक, तुम्हाला त्याचा फायदा होईलच. ठीक, त्यांनी म्हटलं आता वर्धाबद्दल बरोबर आहे. आता लक्षात घ्या, वर्धा नदी हे विंध्य पर्वत रांगेतून उगम पावते. तर विंध्य पर्वत रांग नाही, तर इथे येतो सातपुडा पर्वत. आलं लक्षात? सातपुडा पर्वत. मी पुढे सांगतोच वर्धा नदीविषयी. त्यानंतर त्यांनी म्हटलं की वर्धा जिल्ह्यात 4 मतदारसंघ आहेत. पुढे बघूच आपण. सेवाग्राम आश्रमाची स्थापना आश्रमाच्या पूर्वी झाली हे एक. आणि त्यानंतर सेवाग्राम रेल्वे स्टेशनची स्थापना महात्मा गांधीजींनी केली आहे किंवा केला आहे. ठीक आहे, तर आता यातलं वाक्य बघू आपण एक एक कुठलं खरं आणि कुठलं वाक्य बरोबर आहे, म्हणजे कुठलं चूक आहे आणि कुठलं बरोबर आहे ते लक्षात घ्या. इथे बरोबर विचारलेलं आहे, त्याच्यामुळे बरोबर वरती आधी टिक करून घ्यायचं किंवा त्याला बोल्ड करायचं, अंडरलाईन तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, पुढे बघा. पुढे येतो की त्यासोबत लक्षात घ्यायचं. पुढे आता एक लक्षात घ्या, आपण वर्धा नदीचं बघू आता. ठीक आहे, वर्धा नदी. आता ह्या नदीचा उगम म्हटलं आपण तर मध्य प्रदेशमध्ये झालेला आहे, सातपुडा डोंगर रांगेमध्ये, कुठे तर बैतूल जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, बैतूल जिल्हा तिथे सातपुडा पर्वत. ठीक आहे, सातपुडा पर्वतामध्ये येतो जिल्हा बैतूल. जिल्हा बैतूल मध्ये मध्य प्रदेश आलेलं असतं. सातपुडा पर्वतामध्ये जिल्हा बैतूल मध्य प्रदेशामध्ये आलेलं. त्याच नंतर लक्षात घ्यायचं की याच ठिकाणी ह्या नदीवरती धरण बघा. तुम्हाला जेव्हा नदी ही मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते, ती सुरुवातीला ती अमरावती जिल्हा आणि वर्धा जिल्हा, म्हणजे सुरुवातीला आपण जर म्हटलं तर वर्धा जिल्ह्याच्या उत्तरेला, म्हणजे ज्या ठिकाणी जर आपण हा जर असा नकाशा बघत असेल तर ज्या ठिकाणी वर्धा जिल्ह्याची सीमा दिसते तुम्हाला तिथे ती नदी अशी प्रवेश करते. आणि जिथे प्रवेश करते त्याच्या सुरुवातीलाच अगदी पहिल्याच बाजूला तुम्हाला त्याच ठिकाणी अप्पर वर्धा धरण आलेलं आहे. त्यालाच आपण शिंबोरा धरण सुद्धा म्हणतो, अप्पर वर्धा धरण. आणि या अप्पर वर्धा धरणाला जवळपास 13 दरवाजे आहेत. तर ज्या वेळेस त्या धरणाला सुरुवातीला त्यांनी म्हणजे पाणी थांबवलेलं आहे आणि मागच्या साईडला पूर्ण तुम्हाला सातपुडा पर्वताच्या म्हणजे गाविलगडच्या डोंगर रांगा दिसतो. म्हणजे त्या डोंगर रांगेमध्ये त्यांनी ते पाणी अडवून ठेवलेलं आहे. म्हणजे त्या भागाला पूर्ण म्हणजे मोर्शी तालुका वरून या भागाला खूप त्या पाण्याचा प्रवाह म्हणजे खूप मदत होते त्यांच्या जलसिंचनासाठी, कृषी सिंचनासाठी. त्यावरून लक्षात घ्यायचं तर त्या धरणाच्या म्हणजे त्या जलाशयाला नाव नल दमयंती सागर दिलेलं आहे. नल दमयंती सागर. आता नल दमयंती म्हणजेच का बरं? कारण ज्यावेळेस राष्ट्रकूट घराण्याचे महाराष्ट्रामध्ये किंवा वर्धा आणि नंदीबर्मन आपलं पवनार आणि नंदीबर्मन या ठिकाणी जेव्हा राज्य होते त्यावेळेस नल राजाने आक्रमण केलेलं होतं. तर त्यावेळेस या राजांनी त्यांचं आक्रमण परत पाठवलेलं आणि त्याला अगदी विदर्भाच्या बाहेरच पाठवून दिलं. म्हणून तिथे नाव देण्यात आलं त्या भागाला की नलराजा. ठीक आहे, नल दमयंती सागर असं त्याचं नाव देण्यात आलेलं आहे. समजलं आता? पुढे बघा आता. ठीक आहे, ते कशा पद्धतीनं झालेलं असेल पुढे लक्षात घ्या. म्हणजेच काय, या नदीवरती जर विचार केला तर याला अप्पर वर्धा धरण असं म्हणतो, कारण हे वरच्या बाजूला आलेलं आहे. ठीक आहे, अप्पर वर्धा धरण याला नाव जर म्हणाल तर तुम्हाला नल दमयंती सागर हे नाव दिलंय. नल दमयंती सागर. आणि तसेही तुम्हाला प्रश्न आलेले आहेत पुढे की प्रत्येक धरणाला, प्रत्येक जलाशयाला त्यांनी एक नाव देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, आणि तेच नाव म्हणजेच काय, त्यांनी म्हटलं की नल म्हणजे मग आता नाथसागर जायकवाडी असेल तर त्याला नाथसागर म्हटलेलं आहे. जर आज समजा राधानगरी प्रकल्प असेल तर त्याला लक्ष्मी सागर म्हटलेलं आहे. जो कोयना धरणाचा असेल त्याला शिवसागर म्हटलेला आहे. प्रत्येकाला एक एक नाव देण्यात आलेलं आहे. मी पुढे देईलच, प्रश्न येऊ द्या, मी सर्व लिस्ट देईल तुम्हाला. ठीक, तर त्यावरून लक्षात घ्यायचं. त्याचनंतर जसं आपण तुम्ही हा धरणाचं पाणी जसं आर्वी तालुक्यामध्ये येतं, मोर्शी आष्टी तालुक्यामधून जेव्हा आर्वी तालुक्यामध्ये ही नदी येतं त्यावेळेस तिथे आर्वी तालुक्यामध्ये तुम्हाला लोअर वर्धा धरण सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे या नदीवरती तुम्ही 2 धरण असं म्हणू शकता, लोअर वर्धा धरण.
ठीक आहे. लोअर म्हणजेच त्या धरणाच्या किंवा त्या धरणाच्या खालच्या बाजूला. ठीक आहे. अप्पर वर्धा आणि लोअर वर्धा. तसंच ही नदी तुम्हाला वर्धा आणि अमरावती आल्या लक्षात, ह्या दोनही जिल्ह्याची सीमा तयार करते. दोन्ही जिल्ह्याची सीमा. ठीक आहे. वर्धा आणि अमरावती या दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते सुरुवातीपासूनच, त्यामुळे लक्षात घ्यायचं. आणि जर समजा तुम्हाला जर म्हणत की प्रश्न जर आला की वर्धा नदी ही महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रवेश करते, तर वर्धा जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. कारण तो भाग तुम्हाला आष्टी तालुक्याचा तो पुढे येतो आणि मोर्शीवरून तो भाग आलेला आहे आणि तिथून मग पुढे अमरावती जिल्ह्याचे ते दोन्ही सीमा पडतात. पलीकडे जर बघितलं तर त्या धरणाचे तुम्हाला मोर्शी तालुका म्हणजे अमरावती जिल्हा, आणि अलीकडे जर बघितलं तुम्हाला आष्टी तालुका तो वर्धा जिल्ह्याचा, तो सरळ सरळ ती बॉर्डर तयार करते. आलं लक्षात. पुढे लक्षात घ्यायचं, जेव्हा ही वर्धा नदी जेव्हा पुढे जाते, आले, जेव्हा वर्धा नदी ही वर्धा जिल्ह्यामधून तशी यवतमाळ मधून जसं ते पुढे जातं, यवतमाळमधून सॉरी अमरावती जिल्हा, वर्ध्यामधून अमरावती जिल्ह्यात, अमरावतीमधून जशी खाली खाली येतं, नागपूरमधून ती खाली जातं, चंद्रपूर जिल्ह्याकडे जेव्हा वळते वर्धा जिल्ह्यातूनच, त्यावेळेस एक लक्षात ठेवा, या नदीला अलीकडेच म्हणजे जे पैनगंगा नदी आलेली आहे, जी अजिंठा वेरूळ डोंगर रांगेमधून उगम पावते, तर त्या नदीचा दोन्हीचा संगम लक्षात घ्या. ह्या दोन्ही नद्यांचा संगम म्हणजे वर्धा आणि पैनगंगा, ह्या दोन्ही नद्यांचा संगम जर म्हणाल तर तुम्हाला कुठे आलेलं असेल तर घुग्गुस, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये घुग्गुस जवळ झालेला दिसतो. ठीक आहे. आणि त्याच नंतर लक्षात घ्यायचं, पैनगंगा म्हणजे पैनगंगा नदी इथे संपली, त्यानंतर वर्धा आणि वैनगंगा ह्या दोन्ही नद्यांचा संगम जर म्हटलं, बरोबर, वर्धा पैनगंगा घुग्गुस आलेली आहे, आणि वर्धा आणि वैनगंगा नदीचा संगम म्हटला तर हे चप्राळा या ठिकाणी आलेलं आहे. ठीक आहे. इथे जर म्हणाल तर हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये घुग्गुस नदी, आणि इथे म्हणाल तर हा गडचिरोली आलेला आहे. आलं. चप्राळा गडचिरोली मध्ये आलेला असतो, आणि गडचिरोली जर विचार केला याच ठिकाणी, आणि दोनही नद्यांच्या प्रवाहाला प्राणहिता हे नाव देण्यात आले. आणि हे प्राणहिता खोरं कशासाठी प्रसिद्ध आहे, तर लक्षात घ्या, प्राणहिता हे खोरं येतं तुम्हाला कोळसा, बरोबर आहे, दगडी कोळसा. ठीक आहे. यासाठी हे खोरं प्रसिद्ध आहे, म्हणजे या खोऱ्यामध्ये तुम्हाला दगडी कोळसा आढळतो. समजलं आता. त्यावरून एक लक्षात घ्यायचं की त्या इथपर्यंत घेऊन आलेलो आपण. ठीक आहे. आता म्हणजे यावरून तुमचा प्रश्न चुकला असेल, त्याची पहिलं वाक्य बरोबर आहे की चूक आहे तुमचं, म्हणजे पहिलं वाक्य चूक आलेलं आहे. आता दुसरं विधान बघू आपण. दुसरं विधान त्यांनी काय दिलेलं आहे की आता वर्धा जिल्ह्यामधील मतदारसंघ म्हणजे विधानसभा मतदारसंघ हे किती आहे, तर 4. विधान बरोबर आलेलं आहे. मग त्यांनी जर विचारलं की हा मतदारसंघ आज वर्धा जिल्ह्यामध्ये आहे का, म्हणजे विधानसभा मतदारसंघ, तर त्यावेळेस लक्षात घ्या, याच्या वर्धा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ, ठीक आहे, हे 4 आहे. मग 4ही कोणते आलेले असेल ते महत्वाचे आहे. त्यातला एक येतो आर्वी, दुसरा देवळी, तिसरा हिंगणघाट आलेला आहे. आर्वी, देवळी, हिंगणघाट, आणि त्यानंतर आलेला आहे तो वर्धा. हे 4 मतदारसंघ, आणि लोकसभेचा एकच मतदारसंघ आहे, तो पूर्ण वर्धा जिल्हा त्यात गणला जातो. त्यासोबत जर बघाल त्यावेळेसचे आता 18व्या निवडणूक म्हणजे लोकसभा मतदारसंघ, लोकसभा मतदारसंघ हा एक आहे तिथे. ठीक आहे. आणि तो पूर्ण वर्धा जिल्हा आहे. ठीक आहे. वर्धा जिल्हा मतदारसंघ येतो. मग याच ठिकाणी लक्षात घ्या की हा जो मतदारसंघ आलेला असेल, ह्या वर्धा जिल्हा मतदारसंघ, तर इथले आज हे कितवे लोकसभा, 18व्या लोकसभेचा मतदारसंघ आलेला. 18व्या लोकसभा मतदारसंघ तो आलेला असतो. मग यासोबत लक्षात घ्यायचं की 18वा जर असेल, मग याचा आज खासदार कोण आहे, तर श्री अमर काळे साहेब आलेले आहेत. बरोबर. श्री अमर काळे हे जर म्हटलं तर आजचे त्या विभागाचे तुम्हाला तिथले लोकसभा खासदार दिसतात. ठीक आहे. कोणत्या पक्षातून आलेले आहे, तर हे राष्ट्रवादी पक्ष आलेला असतो. ठीक आहे. पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्षामधून त्यांना तिकीट देऊन हे निवडून आलेले आहे. कळलं आता. चला पुढे.
ठीक आहे, राष्ट्रवादी पक्षामधून आलेले आहेत. बरोबर. त्यानंतर येतोय आपण, लक्षात घ्या, सेवाग्राम. ठीक आहे, तिसरं विधान येतं सेवाग्राम. सेवाग्रामची चळवळ असे इतिहासामध्ये आलेलं आहे, कारण सेवाग्राम आश्रम हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्थापन केलेलं आहे. जेव्हा 1942 ची चळवळ चालवली गेली, चले जाव चळवळ, भारत छोडो क्रांती, हे एकच म्हणतो आपण त्याला, भारत छोडो चले जाव. तर ही चळवळीची सूत्र किंवा हे चळवळीचा जो निर्णय आहे, तर हे या आश्रमातून चालवण्यात आलेले असे इतिहासामध्ये दिलेलं आहे. तर त्याच अनुषंगाने लक्षात ठेवा की जेव्हा ही आश्रमाची स्थापना आपण जर म्हणतो की स्थापन केलेलं आहे, बरोबर, त्यातलं बघा, आता 2 आश्रमाचं मी सांगेल तुम्हाला. आता इथे महात्मा गांधी, ठीक आहे, महात्मा गांधींचा जर आपण विचार केला, इथे 2, त्यातला पहिला आश्रम आणि हे दुसरा आश्रम, असे 2 आश्रम केलेले आहेत. पहिला येतो साबरमती. या आश्रमाची जर स्थापना म्हणत तर 1916 झालेली आहे. मग हे आश्रम तुम्हाला आज बघा गुजरातमध्ये येतं आणि साबरमती नदी किनारी येते. हा एक झाला. ज्यावेळेस महात्मा गांधी ज्यावेळेस महात्मा गांधी भारतामध्ये प्रवेश झाला, तर हे प्रवेश दक्षिण आफ्रिकेवरून आलेले होते आणि दक्षिण आफ्रिकेवरून ज्या वेळेस ते पूर्ण भ्रमण चाललेले होते, हे तर आश्रम अहमदाबादला उभं करणार होते, पण त्याच वेळेस एक साथ चाललेली होती आजाराची. तर त्या साथीमुळे त्यांनी शहराच्या काही अंतरावरती, म्हणजे जिथे आपण गांधीनगर सुद्धा म्हणतो आपण, तर त्याच वेळ ठिकाणी त्यांनी आश्रम उभारलेला आहे आणि साबरमती नदीच्या किनारीच आहे. तर त्यावरून लक्षात घ्या. आणि दुसरा आश्रम येतं तेच म्हणजे सेवाग्राम. ठीक आहे, सेवाग्राम या ठिकाणी दुसरा आश्रम उभं केलं. मग याची तारीख किती असेल तर 30 एप्रिल, आलं लक्षात? तर 30 एप्रिल 1936 ला उभं केलेलं आहे या ठिकाणी, म्हणजे बांधकाम केलेलं आहे. ठीक आहे, 30 एप्रिल 1936 रोजी. तर मग याचं सेवाग्राम हे नाव आधी नव्हतं, आधी याचं शेगाव नाव होतं, बरोबर आहे. जुने नाव तुम्हाला शेगाव दिसतं, जुने नाव हे शेगाव आहे. त्यावरून लक्षात घ्या, त्याचं मग नवीन नाव त्यांनी सेवाग्राम देण्यात आले. नवीन नाव हे सेवाग्राम दिलं आणि हे नवीन नाव दिलं असेल तर 1940 रोजी. कळलं? नवीन नाव हे 1940 रोजी देण्यात आलेलं. ठीक आहे, चला आता पुढे बघू आपण. प्रश्न 65. ठीक आहे, प्रश्न 65 काय सांगतो आपल्याला? ठीक आहे, 65. आता एक लक्षात घ्या, पोलाद तयार करण्यासाठी रिकामी जागा या खनिजाचा उपयोग केला जातो असं त्यांनी म्हटलेलं आहे. पोलाद, ठीक आहे, पोलाद तयार करण्यासाठी या खनिजाचा उपयोग केला जातो. म्हणजेच आता इथे लक्षात घ्यायचं, इथे त्यांनी 4 खनिज दिलेली आहेत, बरोबर. मग 4ही खनिजाचा जर आपण विचार करतो म्हटलं, बॉक्साईट, मॅग्नीज, अल्युमिनियम आणि तांबे, बरोबर. आता तांब्याचा तर दूर संबंध येणार नाही, बरोबर आहे. अल्युमिनियम हा घटक जर म्हटला तर हा बॉक्साईट पासून मिळतो आपल्याला, आलेला आहे. मी पुढे सांगतोच म्हणा, बॉक्साईट पासून, हा बघ इथेच दिलेला आहे, हा बॉक्साईट पासून मिळतो. म्हणजे हाय ऑप्शन गेला, हाय ऑप्शन गेला, हाय ऑप्शन गेला, राहिला कुठला? मॅग्नीज. ऑप्शन से बाहेर काढत चला. तुम्ही जर शोधत बसले ना तिथे, तर तुम्हाला पेपर होऊन जाईल. कधीतरी कधी आपण तिथेच पेन फिरवत बसतो आणि शेवटी इतका वेळ देऊन सुद्धा चुकीचं उत्तर आपण निवडतो. तसं नका करू. सर्वात महत्वाचं म्हणजेच काय, तुम्हाला चुकीचं ऑप्शन जे नाही आहे ना त्याला पटकन काढून टाका. हा, तांबे नाही आहे, तांबेचा ना लोखंडाचा दूर संबंध येत नाही, काढलं त्याला बाहेर. आणि त्यानंतर बॉक्साईट पासून जर अल्युमिनियम मिळतंय आणि अल्युमिनियमचा पोलादचा काही संबंध येतो? काहीच नाही. दोन्ही घटक खूप वेगळे आहेत. बॉक्साईटचा काहीच वापर होत नाही, कारण बॉक्साईटचा वापर कधी होतो? त्यातून अल्युमिनियम बाहेर काढण्यासाठी. राहिला कुठला ऑप्शन? मॅग्नेशियम. आलंय लक्षात? चला बघा आता आपण कसं जायचं ह्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत. ठीक आहे, त्यातले मी एक एक खनिज तुम्हाला घेतो व्यवस्थित कसं कसं आलेलं आहे. सुरुवातीला मी बॉक्साईट घेतो. समजून घ्या हे सर्व, ही सायकल कशी आलेली आहे ते सायकल एक समजण्याचा प्रयत्न करा की कशा पद्धतीने आलेली आहे. ठीक आहे,
तर मग ही सायकल बघा आता पुढे. तर त्यावेळेस लक्षात घ्या की हे कसं आलेलं आहे. पुढे बॉक्साईट जर म्हटला तर हा बॉक्साईट कसं बाहेर येतोय बघा आता. बॉक्साईट कुठे आढळतो तर त्याचं आढळण्याचं ठिकाण, ठीक आहे, आढळण्याचे ठिकाण, बॉक्साईट आढळण्याचे ठिकाण जर म्हणाल तर अति पावसाचं ठिकाण म्हणजेच महाराष्ट्रामध्ये दोन ठिकाणी येतो. एक म्हणजेच तुम्हाला पूर्व विदर्भ आणि दुसरं दक्षिण कोकण आलेलं आहे. पूर्व विदर्भ आणि दक्षिण कोकण. मग पूर्व विदर्भामध्ये कुठे आढळतं तुम्हाला तर गडचिरोली आलेलं आहे. पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली. आणि त्याच नंतर दक्षिण कोकणमध्ये कुठे आढळतं तर सिंधुदुर्ग म्हणजेच रत्नागिरीचा दक्षिण भागाला वाढत जातं. आले लक्षात. मग हे या ठिकाणी आढळतं तर बघा परत त्यानंतर हे सुद्धा एक ठिकाण, पण त्या ठिकाणचा जो बेसॉल्ट खडक असतो ना हा जांभ्या खडकामध्ये रूपांतर होतो. ठीक आहे. मग याच ठिकाणी हा जो घटक आलेला आहे हा जांभ्या खडकामध्ये आहे. आले जांभा खडक. आणि या दोनही भागामध्ये तुम्हाला जांभा खडक आढळतो. आणि जांभ्या खडकाचं रूपांतर मग जांभ्या मृदेमध्ये होतं. याचं रूपांतर हे जांभी मृदामध्ये तयार होतं. आलंय लक्षात. त्याचं रूपांतर तुम्हाला जांभ्या मृदेमध्ये होतं आणि त्यानुसारच लक्षात घ्यायचं की जांभी मृदा. मग विचार करा जांभ्या मृदेचा वापर कुठे होतो तर जांभ्या मृदेमध्ये फणसाचे झाड, यामध्ये आंबा काय घेतलं जातं आंबा, परत तुम्हाला येतो रबर, बरोबर आहे, मसाले, चहा, आले अशासारखे उत्पादन या ठिकाणी घेतले जाते. काजू, आले या ठिकाणी काजू हे जांभ्या मृदेमधले आलेले असतात. त्याचनंतर जांभा खडकापासून तयार होणारी जांभी मृदा. मग अति बेसॉल्ट खडकां म्हणजे बेसॉल्ट खडकांमध्ये तुम्हाला त्याच ठिकाणी जांभा खडक तयार होतो. मग लक्षात घ्या जांभा खडक कुठे आढळतो तर अति पाऊस किंवा अति पर्जन्य भागात. मग आता तुम्हीच बघा गडचिरोलीमध्ये अति पाऊस पडतोय, अति डोंगराळ भागामध्ये तिथे आढळतो. आणि त्याच नंतर तुम्हाला पूर्व म्हणजे दक्षिण कोकणामध्ये जेव्हा तुम्ही म्हणता की अति पावसाचा प्रदेश, आणि इथे बघा ना सहज इथे पूर्ण प्रश्न येतो अति म्हणजे आंबोली आलेला आहे. आंबोली इथे सर्वाधिक पाऊस पडतो सिंधुदुर्गामध्ये. तुम्हीच विचार करू शकता मग सर्वाधिक पाऊस जर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुम्हाला आलेला आहे आंबोली तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला जांभा खडक आढळतो, जांभी मृदा त्या ठिकाणी तयार होते. आणि त्यापासून आणि मग लक्षात ठेवा बॉक्साईट मधून तुम्हाला बाहेर जेव्हा काढल्या जातात इथून अॅल्युमिनियम, अॅल्युमिनियम हा घटक बाहेर काढला जातो. मग अॅल्युमिनियमचा वापर कुठे होतो तर लक्षात घ्या याचा वापर तुम्हाला विचारू शकतात कधी. एक बघा एक तर इलेक्ट्रिक विद्युत तारा म्हणून वापर होतो, एक विद्युत तारा. त्यानंतर जहाजी बनविण्यासाठी. आणि तुमच्या गाडीचं जेव्हा इंजिन आहे तर खाली वाकून बघायचं तुम्हाला बघा इंजिन कसं झालेलं असेल. इंजिन हे लोखंडापासून नाहीये तर इंजिन हे तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही गाडी स्टार्ट करता किंवा कधी पण बघा तुमच्याकडे बाईक असेल तर बाईकच्या खाली मधला भाग हा तुम्हाला अॅल्युमिनियम पासून तयार झालेला दिसतो. म्हणजेच काय यंत्र त्याला म्हणू शकतो. इंजिन यंत्र म्हणजे यंत्र. एक लक्षात घ्या तुमच्या घरचा कुकर सुद्धा असेल ना जो आई स्वयंपाक बनवते तर कुकरही बघायचा तुम्हाला. कुकर तुम्हाला तांब्या पितळाचा लोखंडाचा नाही दिसणार, अॅल्युमिनियमचाच दिसणार. आणि त्याच्यानंतर आता स्टेनलेस स्टील आलेलं आहे. पण त्याच्यापूर्वी आता तुम्ही एक सांगा मला का बरं वापरलेलं असेल यंत्र. जहाज का बरं बनवू शकत असेल त्यांनी किंवा विद्युत मध्ये का बरं तारा तर तांब्याच्या आधी जास्त करून अॅल्युमिनियमचा वापर घ्यायचा. पण लक्षात ठेवा हा धातू जो आहे ना गंजरोधक आहे. हा याला गंज चढत नाही. गंजरोधक हा धातू गंजरोधक आहे, याला गंज चढत नाही. तुम्ही किती पण पाण्यामध्ये ठेवा, किती पण मातीमध्ये ठेवा, तुम्हाला जसं तसाच. ठीक आहे. आणि हा विद्युत वाहक आहे. पण याचा का बरं बंद झालाय वापर आणि का बरं तांब्यावरती आलेला आहे आपण हे लक्षात घ्या. कारण लक्षात घ्या हा जो धातू आहे ना अतिशय गरम जर आला असेल, बरोबर, अति गरम झाला तर हा
सॉफ्ट होतो, म्हणजे कुठेतरी हा तुटण्याची म्हणजे थोडं जरी स्पार्किंग झालं तर लगेच तो वितळून जातो. म्हणून बऱ्यापैकी ग्रामीण भागामध्ये बघा, थोडं जरी पाऊस आलेला असेल आणि थोडं जरी स्पार्किंग झालं तरी लाईट चालली जाते, म्हणजे तिथे स्पार्किंग झालं की हा वायर हा कार ब्रेक होऊन जातो. म्हणून त्या ठिकाणी आता कॉपरचे कार आलेले, म्हणजे याला आपण म्हणतो तांब्याचे कार. आलं लक्षात? म्हणजे त्यावरून लक्षात ठेवा की तुम्हाला त्या पद्धतीचा तो आलेला असतो भाग. ठीक आहे, पुढे बघायचं. म्हणजे त्याचा उपयोग पण कळला तुम्हाला. आणि पाण्यामध्ये राहिलं गंजरोधक, आणि त्याच्यामुळे बघा जहाजाचं कुठलंही तळभाग, मग किती पण मोठं जहाज असू द्या, त्याचा तळभाग तुम्हाला जहाज याचं अल्युमिनियमनी झालेला दिसतो. हा एक. दुसरं, तुम्ही एसटी महामंडळमध्ये चढता कधी पण बघा, ते एसटी महामंडळचा बाहेरील पत्रा किंवा आत चढल्यानंतर जिथे पाय ठेवतो तो खालचा भाग नजर टाका, तुम्हाला अल्युमिनियमचा दिसतो का? तो भाग सतत पाण्याच्या संपर्कात येत राहतो, आणि जर पाण्याच्या संपर्कात आला तर तो सडून खराब होईल ना, गंजरून. म्हणून त्यांनी काय केलेला आहे, तोच वापर केला. म्हणजे एक लक्षात ठेवा, जो भाग सतत पाण्याच्या संपर्कात येतो त्याला अल्युमिनियम वापरला गेलेला आहे. म्हणजे घरचा कुकर बिना पाण्याचा कधी लावला जातो का? नाही. तर तुम्हाला पाणीच, मग तुम्ही काही पण शिजवा, पाण्याशिवाय शिजणारच नाही. आणि जर पाण्यामध्ये जर लोखंडाचा कुकर वापरला तर काय होणार, तुम्हाला काही काळ जरी रात्रभर जरी पाणी राहिलं ना तरी त्यामध्ये पिवळी लेअर पसरते, विष तयार होईल. म्हणून त्यामध्ये त्यांनी तो वापर केलेला. कळलं आता? अगदी बारकाईने सांगितलेलं आहे. यामधून तुमचे सर्व प्रश्न सुटेल, येणारे पण आणि न येणार, म्हणजे जेवढे काही आलं म्हणजे हा तर प्रश्न सुटणारच आहे, पण पुढचा सुद्धा येणारे सुटेल. आता नंतर दुसरा धातू बघू यातला, मॅग्नीज. ज्याच्यावरती खऱ्या अर्थाने प्रश्न विचारलेला आहे तो मॅग्नीजचा धातू. तो बघा. तर मॅग्नीज धातू जर विचार केला आपण, तर त्याचा मुख्य वापर कुठे होतो मॅग्नीजचा? तर पोलाद निर्मितीसाठी. त्याचा मुख्य वापर आलं लक्षात? त्याचा पोलाद निर्मितीसाठी. त्याचा वापर हा पोलाद निर्मितीसाठी आलेला आहे. त्याचसोबत लक्षात ठेवा, जर हा वापर पोलाद निर्मितीसाठी आलेला आहे आणि हा कशासाठी आलेला असेल तर जो पोलाद किंवा लोखंड असतं ना त्याला गंजण्यापासून रोखण्यासाठी हा वापर केला जातो. म्हणजे जे लोखंडाला गंज चढतो तर त्याला कमीत कमी त्याला त्या गंज चढण्यापासून रोखता येईल असं. ठीक आहे, म्हणून खाली लिहा पोलाद निर्मितीसाठी. पण यामध्ये असं लिहायचं येते की पोलाद उत्पादनामध्ये लक्षात गंज रोखण्यासाठी पोलाद उत्पादनामध्ये गंज रोखण्यासाठी याचा वापर केला जातो. आलं लक्षात? पुढे बघायचं की उत्पादनामध्ये भारताचा सर्वाधिक हिस्सा आहे. बरोबर, उत्पादनामध्ये भारतामध्ये सर्वाधिक उत्पादन, लक्षात, सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रामध्ये होते. आलं. आणि महाराष्ट्रामध्ये जर म्हणाल तर समजा कुठे होतं, तर महाराष्ट्रामध्येचं उत्पादन येतं तुम्हाला भंडारा सारख्या जिल्ह्यामध्ये येतं. ठीक आहे, भंडारा म्हणजे पूर्व विदर्भ येतो. तरी पण एक भंडारा लिहून ठेवा. ठीक आहे, तर त्यामध्ये मी तुम्हाला लक्षात घ्याल पुढे. मग याचा रंग कसा असतो, तर राखाडी, कठीण आणि ठिसूळ पण आलेला असतो. त्याचा रंग आलं, रंग राखाडी रंग, हा ठिसूळ पण आलेला आहे, म्हणजे आधी नाजूक स्वरूपात लगेच तो फुटणारा. ठीक आहे, राखाडी रंग. आणि याचा ठिसूळ आणि कठीण म्हणजे थोडा कठीण स्वरूपाचा आहे, पण थोडं जरी त्याला जर आपण मार लागला तर तो लगेच ठिसूळ होऊन जाणार, कमजोर होऊन जाणार. ठीक आहे, आता येतो तांब. हे तांब कसं आलेलं आहे. ठीक आहे, तर त्यामध्ये बघा तांब्याचा वापर. तांबे, तर त्यानुसार लक्षात घ्या, आपण जर विचार केला की तांबे कुठे आढळतं, तांब्याचा वापर दोन ठिकाणी होतो. बरोबर, एक म्हणजेच भांडी बनविण्यासाठी आणि त्याच नंतर विद्युत निर्मितीमध्ये. आलं, विद्युत निर्मितीमध्ये ते वापर. आणि त्याच नंतर ते कुठे आढळतो, तर चंद्रपूर जिल्हा. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हा धातू तुम्हाला आढळतो. त्यामुळे लक्षात ठेवा की हा कुठे आढळणार आहे. ठीक, आता एक लक्षात घ्या की यामध्ये दिलेला आहे म्हणजे कोणता धातू. बघा आता महाराष्ट्रामध्ये तुम्हाला प्रश्न येतो
की कोणता धातू महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात आढळतो. जर समजा लोहखनिज कोणत्या जिल्ह्यात आढळतं, कोळसा कोणत्या जिल्ह्यात आढळतो, ठीक आहे, चुनखडक, क्रोमाइट, बॉक्साईट. तर याचं मी सर्व डिटेल मी काय करतो, कोणता धातू कोणत्या जिल्ह्यात आढळतो हे मी टेलिग्रामला टाकतो. म्हणून टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलेलं नसेल, ठीक आहे. तर त्यानुसार तुम्हाला दिलेलं असेल तर मी टेलिग्रामला एक तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहून ठेवून द्या. आलं लक्षात. एक चार्ट आहे, तो चार्ट टाकून आणि परत असे 2 चार्ट टाकेल मी. एक दुसरा कुठला, की कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणती जमाती आढळतात तुम्हाला विचारलेला आहे. पुढे पुढे बघूच आपण कोणता पेपर जिल्ह्यामध्ये कोणती जमात आढळते, तो पण एक चार्ट आहे, तो चार्ट टाकून देईल म्हणजे व्यवस्थित तुम्ही अभ्यास करून घ्या त्याचा. ठीक. पुढे जे काही मी टेलिग्रामला टाकेल ना, तर ते मी सांगेलच. ते पटकन तुम्ही जायचं का टेलिग्रामला जॉईन केल्यानंतर टेलिग्राममध्ये जे अपलोड झालेलं असतं ना, तर त्या गोष्टी काय करायचं, पटकन तुम्ही शॉर्ट काढून आपल्या नोट्समध्ये लिहून टाकायचं. आजचं जेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ मिळतो तेव्हाच तुम्ही काम करा. आता तुमच्याकडे वेळ भरपूर आहे, अभ्यासाशिवाय पर्याय नाहीये. म्हणून तुम्ही अभ्यासाला जरा थोडं जीव तोडून लागा. तुमचा जीएसचा तर मी पूर्ण कव्हर करून देईल, टेन्शन घेऊ नका. राहिलेला जो पार्ट आहे गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी, मी प्रयत्न करतो तोही व्हिडिओ मॅडमच्या माध्यमातून कसा देता येईल, कारण तो विषय माझ्याकडे नाहीये. तर इतर शिक्षक तुम्हाला घेईल तर कशा पद्धतीने देता येईल मी प्रयत्न नक्की करतो. ठीक आहे. जसं तुम्हाला हवं असल्यास एकदा कमेंट्समध्ये कळवा, मग बघू आपण त्यावरती कसा प्रयत्न करता येईल. चालेल. आता बघा, हा 65 क्रमांकाचा प्रश्न काय सांगतो आपल्याला. सॉरी, 65 झालेला आहे, 66 क्रमांकाचा प्रश्न. ठीक आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे की सर्वात जास्त तालुके, बरोबर आहे, सर्वात जास्त तालुके कोणत्या विभागात आहेत. कोणत्या विभाग म्हणजेच प्रशासकीय विभाग. आलं. कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे. सर्वात जास्त तालुके कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये आहेत. मग त्यानुसार लक्षात ठेवा, जर तालुक्याच्या जागेवर जिल्हा असता तर मग सर्वात जास्त जिल्हे ज्या भागामध्ये असेल, ज्या प्रशासकीय भागामध्ये असेल त्याच भागामध्ये तुम्हाला तालुके पण येणार नाही. बरोबर आहे. दोन्ही पण मुद्दा येतो याच ठिकाणी, तालुके आणि इकडे जिल्हे. लॉजिकली समजून घ्यायचं. ठीक आहे. ज्या भागामध्ये तालुके जास्त त्याच भागात जिल्हे जास्त, ज्या भागात जिल्हे जास्त त्या भागात तालुके जास्त. ठीक. त्याच्यामध्ये काही तुम्हाला गोंधळाची परिस्थिती नाहीये. पुढे बघा आता. पुढे आता कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये किती तालुके आहेत हे आपण क्रमाने लिहून घेऊ व्यवस्थित. तुम्ही सुद्धा तुमच्या डायरीमध्ये तुमच्या नोट्स मध्ये लिहून घ्या व्यवस्थित. ठीक आहे. म्हणजे याचं उत्तर किती येणार, कोणतं येणार, छत्रपती संभाजीनगर. तालुक्यांची संख्या, तालुक्यांची संख्या कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये किती दिलेला आहे. आता लिहा त्यातला पहिला संभाजीनगर प्रशासकीय विभाग. यामध्ये सर्वाधिक तालुके म्हणजे किती येणार, तर 76 तालुके. लिहा 76 तालुके. ठीक आहे. त्यानंतर आता बघा, इथे सर्वात जास्त तालुके येतात आणि जर समजा त्यांनी सर्वात कमी विचारले तर ते लिहून घ्यायचे आधी. कोकण प्रशासकीय विभाग. मग कोकण प्रशासकीय विभागामध्ये किती तालुके येत असेल तर फक्त 50 तालुके येतात. ठीक आहे. 50 तालुके यामध्ये लिहून ठेवा. कमी, सर्वात जास्त संभाजीनगर प्रशासकीय विभाग आणि सर्वात कमी असेल तर ते येतं तुम्हाला कोकण प्रशासकीय विभाग. ठीक आहे. आता एक एक बघू आपण की कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये किती किती तालुके आलेले. ठीक आहे. एक एक खाली. आता अमरावती येतो, त्यानंतर अमरावती प्रशासकीय विभाग. फक्त पाठ करा मित्रांनो एवढं, नाहीतर उगीच काही फायदा नाही एवढी मेहनत घेऊन. चालेल. लक्षात घ्या. क्लिअर.
ठीक आहे. तर आता लिहा अमरावती प्रशासकीय विभाग 56. ठीक आहे. इथे तालुके आलेले आहेत 56 तालुके. हा एक. त्यानंतर लक्षात घ्यायचं दुसरा येतो प्रशासकीय म्हणजे पुणे प्रशासकीय विभाग 4था. ठीक आहे. पुणे विभाग. ठीक आहे. पुणे विभागामध्ये किती असेल तर 58 तालुके आहेत. ठीक आहे. पुणे विभागात 58 तालुके. त्यानंतर नाशिक विभाग आलाय. नाशिक विभागामध्ये जर विचार केला आपण तर नाशिकमध्ये किती असेल 54 तालुके आले. नाशिकमध्ये 54 तालुके आणि त्यानंतर नागपूर विभागामध्ये 64 तालुके. नागपूर विभागामध्ये तुम्हाला 64 तालुके येतात. ठीक आहे. आता तुम्हाला प्रश्न कसे येतात एकूण प्रशासकीय विभाग किती तर किती आलेले आहे एकूण 6 प्रशासकीय विभाग आलेले आहे. त्यानंतर कोणता जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये ते सुद्धा विचारलेलं आहे तर ते सुद्धा तुम्ही थोडं नकाशावरून एकदा बघून घ्याल की कोणता झालं शक्य तर मी प्रशासकीय विभागाचा मी नकाशा पण टाकून देईल टेलिग्रामला मला फक्त मेसेज करून द्याल एकदा की सर लाईव्ह लक्षात राहिलं. ठीक आहे. त्यानुसार लक्षात घ्यायचं की काय म्हटलं त्यांनी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये कोणता जिल्हा आलेला आहे तो विचारलेला आहे. त्यानंतर लक्षात घ्यायचं की एखादा जिल्हा ठीक आहे की सर्वाधिक म्हणजे क्षेत्रफळाने प्रशासकीय विभाग व क्षेत्रफळाने म्हणजे या प्रशासकीय विभागामधला जिल्हा सर्वाधिक क्षेत्रफळाने मोठा ते पण विचारू शकतात तुम्हाला एका प्रशासकीय विभाग किंवा किंवा इथे जर समजा आपल्याला आता तालुकी विचारलेला आहे बरोबर आहे पण तालुक्यात सोबत जर त्यांनी म्हटलं की सर्वाधिक क्षेत्रफळाने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग म्हटलं तर हाच येतो. ठीक आहे. सर्वाधिक क्षेत्रफळ असणारा हाच एक प्रशासकीय विभाग आहे. ठीक आहे. त्यानुसार त्यामुळे ते पण एकदा व्यवस्थित करून घ्याल म्हणजे असे एक एक गोष्टी येतात. आता पुढे आलेला नाही प्रश्न किंवा पुढे पण येऊ शकतात. समान तालुके असणारे 2 जिल्हे आहेत महाराष्ट्रातील तर त्यांची संख्या लिहून घ्या कोणते जिल्हे आहेत ते. ठीक आहे. तर समान तालुके कोणत्या जिल्ह्यामध्ये येत आहे तर त्यामध्ये लक्षात घ्या एक येतो नांदेड. ठीक आहे. आणि दुसरा यवतमाळ. लक्षात नांदेड आणि यवतमाळ आले हे दोन. किती किती असेल तर लक्षात घ्या इथे 16 आणि इथेही 16. 16 तालुके एका एका जिल्ह्यामध्ये आले. समान तालुके आहेत दोन्ही जिल्ह्यामध्ये. आता येतो 67 प्रश्न. ठीक आहे. वर्धा जिल्हा आपल्याला काय सांगतो बघा यांनी विचारलेलं आहे आता. पुढे इथे म्हटलंय त्यांनी वर्धा जिल्ह्यास किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत. वर्धा जिल्ह्यास किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत. आता वर्धा जिल्ह्याला किती जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत ते बघू आपण पुढे. वर्धा जिल्ह्याच्या लागून असणारे सीमा बघा आता. उत्तर तर येतात तुम्हाला 4. ठीक आहे. उत्तर आलेलं आहे 4. पण आता कोणते जिल्हा आलेला आहे की जर समजा त्यांनी जर म्हटलं की वर्धा जिल्ह्याच्या उत्तरेला हा जिल्ह्याची सीमा लागलेली आहे किंवा उत्तरेला हा जिल्हा लागलेला आहे तर मग रिकामी जागा किंवा वर्धा जिल्ह्याच्या उत्तरेला रिकामी जागा हा जिल्हा लागलेला आहे. पश्चिमेला हा पूर्वेला दक्षिणेला काही पण विचारू शकतात. ठीक आहे. मग त्यामुळे आपण जरा थोडं बघून घेऊ की कोणता जिल्हा कोणत्या बाजूने लागलेला आहे कोणत्या म्हणजे बाजूनी लागलेला आहे. ठीक आहे. आता वर्धा जिल्ह्याचा नकाशा जर म्हणाल तर मित्रांनो हा असा गेलेला आहे थोडासा तिरपा आलेला आहे. ठीक आहे. मी फक्त प्रयत्न करतोय बरोबर आलाच की असं नाहीये. तुम्ही एकदा नकाशात बघून घ्या फक्त तुम्हाला तसंच लक्षात येईल या पद्धतीने. ठीक आहे. पुढे बघायचं तर आता वर्धा जिल्ह्याची सीमा कशी आलेली असेल बघा उत्तरेला आले लक्षात ही उत्तर बाजू ही दक्षिण बाजू आले लक्षात उत्तर दक्षिण त्यानंतर ही पूर्व आणि ही पश्चिम बाजू आलेला आहे. हा वर्धा जिल्हा आलेला. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे ते बघा हे 4 झालेलं आहे. चारही बाजू आपण घेतलेल्या आहे. त्याच्यानुसार उत्तर व ईशान्य भाग म्हणजेच बघा उत्तर व ईशान्य म्हणजे उप दिशा आलेले
ईशान्य, आग्नेय, त्यानंतर इथे आलेलं ते नैऋत्य आणि इथे येतं ते वायव्य. आलंय उपदिशा. मग त्यानुसार लक्षात घ्यायचं की यांना कोणत्या कोणत्या दिशेने त्यांना म्हटलेलं आहे की उत्तर आणि ईशान्य बाजू हे दोनही बाजू जर समजा कव्हर करत असेल किंवा तुम्हाला जर तर नागपूर, लक्षात घ्या या भागाला तुम्हाला नागपूर हा जिल्हा लागलेला आहे. बरोबर आहे, नागपूर जिल्हा. त्यानंतर लक्षात घ्या की जर आपण समजा पूर्व आणि आग्नेय ह्या दोन्ही बाजूला जर आला तर तुम्हाला आलं लक्षात, ह्या दोन्ही बाजू कव्हर करणारा असतो तो चंद्रपूर जिल्हा. या बाजूला चंद्रपूर जिल्हा आलेला आहे, म्हणजे तो पूर्व आणि आग्नेय बाजूला. त्यानंतर दक्षिण व नैऋत्य म्हणजेच त्यांनी काय म्हटलेलं आहे, हा भाग पूर्ण कव्हर करत आहे तुमचा तर यवतमाळ. आणि त्यानंतर राहिलेला जो भाग आहे, बरोबर आहे, म्हणजेच काय त्यांनी काय म्हटलेलं आहे, दक्षिण नैऋत्य व पश्चिम, दक्षिण नैऋत्य व पश्चिम म्हणजे हा भाग पूर्ण यवतमाळ जिल्हा कव्हर करतो. आले. आणि त्यानंतर राहिलेला पश्चिम भागापर्यंत म्हणजे हा भाग आणि वरचा भाग जर विचार केला तर ह्याच भाग असा वरती चाललेला. आले लक्षात की त्यानुसार लक्षात घ्या की हा जिल्हा पूर्ण असा कव्हर आलेला आहे. म्हणजे जर इथे काय म्हटलंय नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ आणि इकडला राहिलेला जो दिसतो तर कोणता असेल तो अमरावती. आलं लक्षात, हा भाग अमरावती कव्हर. लक्षात, हा भाग म्हणजे उत्तर आणि वायव्य किंवा आपण म्हणतो पश्चिम वायव्य हा भाग पूर्ण अमरावती जिल्हा. म्हणजे झाले 4 जिल्हे, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती. कळलं आता? ठीक, त्यानुसार लक्षात घ्या पुढे. ठीक आहे, पुढे लक्षात घ्या. आता येतो आपण 68 प्रश्न क्रमांकाच्या प्रश्नावरती. प्रश्न 68 बघा काय झालेला आहे हे लक्षात घ्या. हा, यांनी काय म्हटलेलं आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 51, हा लक्षात, भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 51 ए, लक्षात, कलम 51 ए मध्ये नागरिकांची मूलभूत कर्तव्य सांगितलेली आहेत. खाली दिलेल्या मूलभूत कर्तव्यांमधील विसंगत पर्याय ओळखा. विसंगत पर्याय म्हणजे याचा अर्थ असे मूलभूत कर्तव्य दिलेले आहे की ज्यांनी त्या मूलभूत हक्कांमध्ये जो 11 मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत तर त्यामध्ये 11 मूलभूत कर्तव्यांमध्ये नसणारा त्यांनी पर्याय उपलब्ध सांगितलेला आहे. आता एक लक्षात ठेवा, आता हे मूलभूत कर्तव्य करायचे कुठून, मी सरळ सांगतो तुम्हाला, लॉजिक सांगतो कुठून काय वाचायचे ते. आता तुमच्याकडे कमी वेळ आहे, म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी जर वाचता आलं तर नक्की वाचा आणि परत जर काही अडचण आली तर मला सांगा, मी परत समजून सांगेलच तुम्हाला. पण लक्षात घ्या तुम्ही कशा पद्धतीने जायचं बघा. ठीक आहे, मूलभूत कर्तव्य. ठीक आहे, बघा आता मूलभूत कर्तव्य जर विचार केला तर लक्षात घ्या घटनेमध्ये, आता लक्षात घ्या घटनेच्या कोणत्या भागामध्ये येतो तर त्याच ठिकाणी घटनेचा बघा 1976 ला ही 42वी घटना दुरुस्ती करण्यात आली. लक्षात, 1976 ला 42वी घटना दुरुस्ती करण्यात आली. या घटना दुरुस्तीनुसार हा भाग भाग 4A हा जोडण्यात आला. आणि या भागमध्ये जर समजा विचार केला आपण तर कलम 51A हे नव्याने जोडण्यात आले आणि या कलमामध्ये तुम्हाला मूलभूत कर्तव्यांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि मग सुरुवातीला एक लक्षात घ्या की सुरुवातीला मूलभूत कर्तव्य किती होती आपल्याकडे हे लक्षात घेणं महत्वाचं राहतं. आलं का लक्षात? मग सुरुवातीला जी मूलभूत कर्तव्य म्हटलं किती असेल तर लक्षात घ्या ज्यावेळेस जोडण्यात आला असेल होता त्यावेळेस सुरुवातीला 8 कर्तव्य होते. आलंय लक्षात? सुरुवातीला 8 कर्तव्य आलेली होती. मग या 8 कर्तव्यानुसार जर विचार केला तर त्याच्यानंतर स्वर्णशील समिती एक नेमण्यात आलेली होती आणि स्वर्णशील समितीनुसार स्वर्णसिंह समितीनुसार लक्षात घ्या हे 8 कर्तव्याचे टोटल किती झाले 10 कर्तव्य म्हणजे 2 परत वाढलेले. आणि त्याच्यानंतर जेव्हा 86वी घटना दुरुस्ती झाली
ही 2002 साली 86वी घटना दुरुस्ती 2002 साली लागू झाली. मग या घटना दुरुस्तीनुसार हे 11वे कर्तव्य हे जोडण्यात आले, त्याला क्रमांक दिला के. मग हे कर्तव्य जर विचार केला तर मग हे कशा संदर्भात आहे, तर हे 11वे कर्तव्य दिलेलं आहे तुम्हाला शिक्षणाच्या संदर्भात. ठीक आहे. 86वी घटना दुरुस्ती काय आहे, कशी काय, मी पुढल्या याच्यामध्ये सांगेलच तुम्हाला. फक्त समजून घ्या की 8 होती, त्यानंतर 10 झाली आणि त्यानंतर 11वे कर्तव्य. म्हणजे त्यांनी जर विचारलं आता कोणतं मूलभूत कर्तव्य नाही आणि जर समजा त्यांनी विचारलं की एकूण मूलभूत कर्तव्य किती आहे, तर त्यावेळेस तुम्हाला ती विचारू शकतात की 11वे आहे म्हणून. बरं, म्हणजे 11 कर्तव्य आहे एकूण. ठीक आहे, हा एक मुद्दा येतो. मग याला तुम्ही वाचायचं कुठून, सरळ लक्षात घ्या. मी टेलिग्राम चॅनलला टाकतो तुम्हाला 11 कर्तव्य कोणते, तर तेवढी 11 कर्तव्य व्यवस्थित वाचून घ्या. आले लक्षात. आणि जर होऊ शकेल एखाद्या दिवशी मागे पुढे होईल, अपलोडिंगला वेळ म्हणजे कधी नाही लक्षात राहिलं, तर विद्यार्थी मित्रांनो खाली दिलेल्या बिनधास्त मेसेज टाकायचा, सर मूलभूत कर्तव्य तुम्ही अपलोड केलेले नाही, करून द्या. मी ऑफिसमध्ये मी सांगून देईल मुलांना. ठीक आहे, आले लक्षात की एखाद्या वेळेस होईल मागे पुढे, पण हे तुमचा हक्क आहे की तुम्हाला मी ज्या ज्या गोष्टी म्हटलेल्या आहेत मी अपलोड करीन, तर हे तुम्ही स्वतःहून जर माझ्याकडून नाही झाला तर हे तुम्ही स्वतःहून मला म्हणायचं की सर अपलोडिंग करून द्याल, मी करून देईन तुम्हाला. आले लक्षात. तर त्यानुसार एक लक्षात घ्यायचं पुढे. ठीक आहे, पुढे बघा आता पुढचा प्रश्न कसा आलेला आहे तो. त्यानंतर बघायचं. आणि जेव्हा मी टेलिग्रामला टाकून देईल कुठले आहे ते, तर त्यावरून तुमच्या लक्षात येऊन जाईल की 1, 2, 3, 4 म्हणजे कोणते आहे आणि कोणते नाही. ठीक आहे, आपल्याला यातून हे 4च बघणं नाहीये, तर आपल्याला पूर्ण आलेले 11 कर्तव्य सुद्धा बघणं गरजेचे आहे. की 11 ही कर्तव्य होऊ शकेल. आता इथे नाही विचारलेलं आहे, बरोबर, कुठला विसंगत पर्याय आहे. पुढे जर विचारलं की खाली कोणतं मूलभूत कर्तव्य आहे, 3 वेगळे देऊन देईल आणि 1 देऊन देईल त्यामधलं कर्तव्य. ठीक आहे, असा प्रश्न आहे. आणि हा परत एक लक्षात घ्या की 6 जानेवारी, ठीक आहे, 6 जानेवारी हा दिवस मूलभूत कर्तव्य दिन म्हणून साजरा केला जातो. आलं लक्षात, लिहून घ्याल तिथे मूलभूत कर्तव्य दिन म्हणून साजरा. आलंय. मूलभूत कर्तव्य दिन म्हणून साजरा केला जातो 6 जानेवारी. आणि परत तुम्हाला माहिती आहे 6 जानेवारी पुन्हा काय साजरे करतात, तर बाळशास्त्री जांभेकर म्हणजेच पत्रकार दिन. हे सुद्धा लक्षात ठेवा, पत्रकार दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो 6 जानेवारीला. कारण या दिवशी दर्पण हे वृत्तपत्र सुरुवात झालेलं होतं, म्हणजेच काय 6 जानेवारी 1832 रोजी. आलं लक्षात. चला पुढे बघा. त्यानंतर एक लक्षात घ्या, आता प्रश्न क्रमांक हा 69 येतो. ठीक आहे. प्रश्न 69 काय सांगतो आपल्याला बघा. त्यांनी काय म्हटलेलं आहे, भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना विचारलेली आहे. ठीक आहे, भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना विचारली की कोणत्या वर्षी झालेली आहे, तर त्यानुसार एक लक्षात ठेवा. आता निवडणूक आयोगाची स्थापना म्हणाल तर हे 1950 म्हणजे ज्या दिवशी आपलं संविधान स्वीकारलं गेलेलं आहे, बरोबर आहे, आणि त्याच्यानंतर ज्या दिवशी संविधान लागू केलं गेलेलं आहे त्या दिवसानंतर आपण निवडणूक आयोगाची स्थापना केलेली. ठीक आहे, तर आपण क्रमाने बघू कशा पद्धतीने आलेलं आहे. ठीक, दोन्ही मुद्दा घेतो यामध्ये. बघा, संविधान स्वीकार, संविधानाचा स्वीकार झालेला असेल तर 26 नोव्हेंबर 1949 ला, तारीख लक्षात घ्या. आल्या लक्षात, 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकार. आणि हेच संविधान लागू कधी करण्यात आलेलं असेल तर हे 26 जानेवारी, बरोबर आहे, 26 जानेवारी 1930 रोजी. सॉरी 26 जानेवारी 1950 रोजी. लक्षात. आता 1930 मी का लिहिलं असेल ते पण एक सांगतो. कारण 26 जानेवारी 1930 रोजी पहिला स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. तुम्हाला वाटलं असेल मास्तर चुकला, मास्तरला येत नाही का,
तसं नाहीये. डोक्यामध्ये ते चाललेलं होतं की 26 जानेवारी का बरं घेण्यात आलेली तारीख, तर पहिला स्वातंत्र्य दिन साजरा झाला तो 26 जानेवारी 1930 रोजी. म्हणून त्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी संविधान आपलं लागू करण्यात आलेलं. बरोबर. आणि हाच दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. आलं लक्षात? प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो याच दिवशी. त्यानंतर पुढे बघा आता, मग 26 जानेवारी 1950 रोजी मतदार दिवस, म्हणजे मतदार दिवसाच्या एक दिवस आधी. मग याच दिवशी जर म्हणा पुढे, तर काय झालेलं असेल तर जेव्हा निवडणूक आयोग, जेव्हा आपण निवडणूक आयोगाला म्हणतो की स्थापना जर म्हणा, आता त्याच दिवशी लक्षात घ्या 26 जानेवारी 1950 रोजी झालेलं आहे. तर इथून बघा एक दिवसाआधी 25 जानेवारी 1950 ह्याच रोजी आपण निवडणूक आयोगाची स्थापना केली. आलं? त्या रोजी निवडणूक आयोगाची स्थापना केली आपण, आणि त्याचनुसार आलं निवडणूक आयोग स्थापना. मग त्यानुसारच पुढे आपलं निवडणूक व्हायला लागल्या, आणि ही स्थापना झाल्यानंतर मग पुढे मग याची कलम कोणती येतं तर लक्षात घ्या, कलम 324. ठीक आहे, कलम 324 येतं. मग याच दिवशी बघा निवडणूक आयोगाची स्थापना ते झालेलं आहे आपलं. बरोबर आहे. मग आता ह्या 50 ह्या तारखेला आपलं काय काय झालेलं असेल ते पण एक लक्षात ठेवा. कारण निवडणूक आयोगाला आज जर विचार केला आपण, तर 2025 म्हणजे 2026 सुरू आहे, पण 2025 रोजी 75 वर्ष पूर्ण झालेले आहे. प्रश्न विचारू शकतात. आलंय लक्षात? 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आता ते बघा, व्यवस्थित लिहाल, कसं लिहायचं ते मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे. या तारखेला म्हणजेच काय, ठीक आहे, या 1950 रोजी, बरोबर, 1950 ला अशा कुठल्या कुठल्या घटना घडल्या की ज्यामध्ये आपल्याला महत्वाचं, एक म्हणजेच संविधान लागू झालेलं आहे. झालं. त्याच नंतर आपलं सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. स्थापना म्हणजेच अपूर्ण भारताच्या मालकीचं झालेलं आहे. त्याच नंतर नियोजन आयोगाची स्थापना, नियोजन आयोगाची स्थापना झालेली आहे. ठीक आहे. आणि त्याच नंतर आपल्याला खाली येतं निवडणूक आयोगाची स्थापना. लक्षात, इथे सुद्धा निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे. म्हणजे लक्षात घ्या, या सर्व घटनांना किती वर्ष, तर या सर्व घटनांना आपल्याला 75 वर्ष पूर्ण झालेले आहे. सहज प्रश्न तयार होतो, खालीलपैकी कोणत्या घटनेला 75 वर्ष, 2025 रोजी 75 वर्ष पूर्ण झालेले आहे किंवा होणार आहे किंवा झालेले आहे. असं जर म्हटलं तर या 4 संस्था आहेत. संविधान लागू झालेलं आहे, 1900 आपलं सर्वोच्च न्यायालय आपल्या भारताच्या मालकीचं झालेलं आहे पूर्णतः, बरोबर आहे. त्याच म्हणजे फेडरल कोर्टचं सर्वोच्च न्यायालय झालेलं आहे. त्यानंतर नियोजन आयोग, प्लॅनिंग कमिशन आणि इलेक्शन कमिशन म्हणजे निवडणूक आयोग. कळलं आता? पुढच्या मुद्द्यावरती येऊ आपण. त्यांनी काय म्हटलेलं आहे, पुढचा प्रश्न काय आलेला आहे यासोबतच. आता लक्षात घ्या, एक आपल्याला ते तर कळलं की आपल्याला कोणत्या तारखेला आपलं निवडणूक आयोग लागू झालेला आहे, 25 जानेवारी 1950. पण ह्या 3 तारीख कशा तरी संबंधित असेल ना रे, बरोबर आहे. मग आता बघा ह्या 3 तारीख कशा आलेल्या आहेत. उत्तर तर तुम्हाला 25 जानेवारी 1950 आलेलं आहे, बरोबर आहे. पण 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वातंत्र्य झालेलं, हा एक मुद्दा झालेला आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपण काय करतो की 26 जानेवारी 1950 रोजी याच दिवशी आपलं संविधान लागू झालेलं आहे. प्रश्नाचं उत्तर शोधायच्या वेळेस आधी काय झालेलं नाहीये, पण प्रश्नाचं उत्तर कोणतं नाही, त्याला बाहेर काढा. म्हणजे इथे जर हे झालेलं असेल तर या दिवशी काम आहे का, नाही. त्यानंतर भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी निवडणूक आयोग स्थापना, नाही. म्हणजे राहिलेले काय, 2च ऑप्शन. मग 1951 जर विचार केला तर या 1951 ला इथे निवडणुका घ्यायला सुरुवात झाली, बरोबर आहे. म्हणजे निवडणूक घेतली, म्हणजेच काय, आपले बिनविरोध राष्ट्रपती निवडले गेले, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कळलं? पुढे बघायचं. आणि हा 25 जानेवारी हा दिवस जर म्हटला तर आपल्याला कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो, तर राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करतो आपण. ठीक आहे, राष्ट्रीय मतदार दिन.
ठीक आहे. राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. आलं लक्षात? आणि या सोबतच लक्षात घ्या कधीपासून साजरा करायला लागलो? 2011 पासून. ठीक आहे. दिन 2011 पासून. कळलं? प्रत्येक प्रश्नाचंच ऑपरेशन करा. संपला. पुढे चला आता. आता काय राहिलेलं आहे? काहीच नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न. त्यांनी काय म्हटलंय? पुढचा प्रश्न बघा. भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 315 नुसार खालील गोष्टीशी संबंधित आहे. आता कलम 315 जर म्हटलं सरळ सरळ सांगतो तुम्हाला, मुद्दा कसा येऊन थांबतो. त्यांनी म्हटलंय कलम 315 कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे. आता बघा त्यांनी काय म्हटलंय, नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA. आता याची स्थापना का बरं केलेली असेल? बरोबर. तर NTA ची स्थापना हे लक्षात घ्यायचं पुढे की जेव्हा आपलं युजीसीच्या वगैरे कुठल्याही एक्झाम म्हणजे नीट एक्झाम किंवा JEE ह्या सर्व एक्झाम होता ना, त्या एक्झाम्स वरती निरीक्षण ठेवण्यासाठी, नियंत्रण ठेवण्यासाठी ही संस्था काम करते. ठीक आहे. म्हणजे हा मुद्दा संपला. याच्याशी संबंधात येणार का? नाही. हा मुद्दा गेलेला. त्यानंतर राहिलेले 1, 2, 3 राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना. तर याचं उत्तर जर म्हणाल तर इथे 315 येतं. म्हणजेच तुम्हाला राष्ट्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना झालेली आहे. म्हणजेच आपण त्याला म्हणतो राज्य लोकसेवा म्हणजे MPSC ची स्थापना. ठीक आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना तुम्हाला घटनात्मक आहे. राज्य निवडणूक आयोग मी आताच सांगितलेलं आहे. राज्य निवडणूक आयोग जर म्हटलं आता लक्षात घ्या, केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना 324 नुसार करण्यात आली. पण राज्य निवडणूक आयोगाची स्थापना म्हणाल तर तुम्हाला 73वी घटना दुरुस्ती व 74वी घटना दुरुस्ती नुसार. मग ही घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी झाली असेल तर लक्षात घ्या, जे 73वी 74वी घटना दुरुस्ती झाली त्या घटना दुरुस्तीनुसार या राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे 26 एप्रिल 1994. आलं लक्षात? 26 एप्रिल 1994 व्यवस्थित लिहा. 26 एप्रिल 1994 रोजी यांची स्थापना झालेली दिसते. ठीक आहे. मग हा मुद्दा येणार का? नाही. निवडणूक आयोग त्याची 324 नुसार आणि राज्य निवडणूक आयोग हा 73वी आणि 74वी घटना दुरुस्तीनुसार. आणि 73 आणि 74वी घटना दुरुस्ती काय सांगतं आपल्याला? तर ही घटना दुरुस्ती लक्षात ठेवा पंचायत राज आणि महानगरपालिका याच्याशी आलेली आहे. ठीक आहे. स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत त्याच्याशी. आता नियंत्रक व महालेखा परीक्षक हे काय आलेले असेल? यालाच आपण म्हणतो कॅग. हे कंट्रोलर ऑफ ऑडिटर जनरल. आलं लक्षात? कॅग. आणि याचा कलम तुम्हाला कलम 148 आलेली आहे. कलम 148 कलम 148 नुसार 148 यानुसार त्यांची स्थापना झालेली दिसते. ठीक आहे. दिसत नसेल लक्षात तर लक्षात घ्या, इथे लिहितो 148. कळलं आता? चारही ऑप्शन. म्हणजे जर महालेखा कॅगचा कधी कलम विचारला तर 148. जर राज्य निवडणूक लोकसेवा आयोग म्हणजे राज्य निवडणूक आयोगाची जर स्थापना कोणत्या घटना दुरुस्तीनुसार झाली? 73 नुसार. कोणत्या वर्षी झाली तर त्याची स्थापनेची तारीख 26 एप्रिल 1994 आलेली आहे. एक. त्याचसोबतच राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली तर 315 नुसार झालेली आहे. आलं लक्षात? तर ते नुसार ती येतं म्हणजे घटनात्मक आहे. कळलं आता? पुढचा प्रश्न बघू. ठीक आहे. पुढचा प्रश्न आलेला आहे तो 71. हॅलो. बघा, अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यास कोणाचा विरोध होता? आता स्वतंत्र मतदारसंघ आणि राखीव मतदारसंघ हे दोन असे मतभेद तयार झालेले होते. आणि स्वतंत्र मतदारसंघ याचा विरोध जर म्हणायला गेलं तर महात्मा गांधी यांचा होता. ठीक आहे. यांनी विरोध केलेला होता महात्मा गांधी यांनी. ठीक आहे. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विरोध नव्हता केला तर त्यांनी सहकार्य त्यांनीच मागणी होती. मग यांचा काय होता तर यांना स्वतंत्र पाहिजे होता डॉक्टर बाबासाहेबांना, आणि महात्मा गांधींना राखीव मतदारसंघ पाहिजे होता. आता याचं एक थोडं पार्श्वभूमी समजून घ्या. हे का बरं दोघांमध्ये मतभेद झाले आणि मग दोघांमध्ये कुठला करार झालेला असेल ते पण.
पूर्ण एक समजून घ्या, म्हणजे तुम्हाला एक लिंक लक्षात येते. यावरती जर इतरही प्रश्न आले असेल तर ते सुटल्या जाणार तुमचे. मी लिहिणार नाही, फक्त तेवढं एक लक्षात घ्या. बघा, 1930 ला सविनय कायदेभंग चळवळ सुरुवात झाली आणि ती सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाल्यानंतर कुठेतरी महात्मा गांधींना अटक झालेली होती आणि जेव्हा अटक झाली त्याच वेळेस, आता ही कशासाठी झाली असेल तर जेव्हा आपण सरोजिनी नायडू किंवा सर्व सहकाऱ्यांसहित त्यांनी दांडी यात्रा काढलेली होती आणि त्याच दांडी यात्रेच्या दरम्यान त्यांना झालेली अटक आणि मग त्यांना जेलमध्ये अटक झालेली होती आणि ते जेलमध्ये गेल्यानंतर, म्हणजे ह्या दोन्हीच्या संदर्भात जर विचार केला तर तुम्हाला जेव्हा दांडी यात्रेच्या संदर्भात आता अटक सुद्धा का झाली ते थोडं परत मागे जातो मी. जेव्हा सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली त्याच दरम्यान गांधीजी आणि आयर्विन यांच्या दोघांमध्ये करार झाला. तो करार म्हणतो आपण गांधी आयर्विन करार आणि त्याची तारीख येतं 5 मार्च 1931. या कराराचं उल्लंघन झालं म्हणून यांना अटक करण्यात आली महात्मा गांधींना. आणि त्याच काळामध्ये आपण जेव्हा सायमन कमिशन भारतामध्ये आलेलं होतं 1927 ला आणि 1928 ला आपण त्यांना परत पाठवलं. ते परत पाठवल्यानंतर त्यांनी एक पत्रक आलेलं की तुमच्या ज्या काही मागण्या असेल भारतीयांच्या त्या सर्वांनी तिथे येऊन आता लंडन या ठिकाणी, इंग्लंड या ठिकाणी तुम्हाला बोलवलेलं होतं. बरोबर. मग त्याच ठिकाणी तीनही परिषदा, म्हणजे त्याला आपण गोलमेज परिषदा असं म्हणतो, जे 1930, 31, 32 आणि 32-33 अशा संदर्भात तीनही परिषदा भरलेल्या होत्या. मग पहिल्या परिषदेला फक्त महात्मा गांधी म्हणजे हजर नव्हते. महात्मा गांधी तर हजर होते फक्त दुसऱ्या परिषदेला, पण तिन्ही परिषदेला हजर असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न येऊ शकतो तुम्हाला कधी आले. त्यासोबत लक्षात ठेवा, दुसऱ्या परिषदेला जेव्हा महात्मा गांधी गेले, काँग्रेस या गटाकडून ते प्रतिनिधित्व करण्यासाठी गेलेले होते. मग त्याच वेळेस तिथे जातीय निवाडा, म्हणजे त्याच वेळेस महात्मा गांधी सुद्धा आलेले होते आणि महात्मा गांधींनी अस्पृश्य समाजाचं प्रतिनिधित्व करून, म्हणजे प्रतिनिधित्व म्हणून मी करण्यासाठी आलोय असं त्यांनी सांगितलं. तर त्याच वेळेस लक्षात घ्या की महात्मा गांधींनी ज्या आशेने गेले होते, मग त्या आशेने ते परत आले वापस, की त्यांनी म्हटलं की मी ज्या आशेने आलेलो आहे त्या गोष्टी मला मिळालेल्या नाही. म्हणजे याचा अर्थ मी भाकरी मिळेल या उद्देशाने आलेलो होतो, पण मला धोंडा हातात देण्यात आलेला. याचा अर्थ मागितली भाकरी मिळाला धोंडा, म्हणजेच काय, ज्या अपेक्षेने मी गेलो ते अपेक्षा भंग झाली आपली. मग त्याच अनुषंगाने लक्षात ठेवा की ज्या वेळेस ते परत आले आणि परत आल्यानंतर आणि त्याच वेळेस याचा अर्थ तिथे रॅमसे मॅकडोनाल्ड हे जे एक ब्रिटिश पंतप्रधान होते यांनी जातीय निवाडा जाहीर केलेला. तर ते तारीख येतात 16 ऑगस्ट 1932. तारीख व्यवस्थित नोट करून ठेवा. तर मग याच तारखेच्या दरम्यान त्यांनी म्हणजे परत आले, म्हणजे यांचे महात्मा गांधींचं नाराज झाले आणि ते परत आले आणि परत आल्यानंतर ते तसे ते एरवाडा कारागृहामध्ये होते. तिथे आल्यानंतर सरळ सरळ उपोषणाला बसले आणि त्याच वेळेस महात्मा गांधींना पाहिजे होता की यांच्यासाठी राखीव शीट असायला पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेबांना वाटत होतं की यांना स्वतंत्र मतदारसंघ मिळायला पाहिजे. पण दोघांची मतभेद झाले आणि दोघेही, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब सुद्धा परत आले आणि महात्मा गांधी सुद्धा आल्यानंतर सरळ उपोषणाला बसले महात्मा गांधी. आणि त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी थोडी समज घेतली आणि एक पाऊल मागे घेतलं आणि महात्मा गांधींच्या भेटीसाठी गेले, त्यांची चर्चा केली आणि शेवटी मान्य केलं की ठीक आहे, महात्मा गांधी ती वयावृद्ध असल्यामुळे एक मान म्हणून म्हटलं की ठीक आहे, तुमच्या मताप्रमाणे आपण करू. आणि मग त्याच वेळेस लक्षात घ्या की डॉक्टर बाबासाहेबांनी मान्य केला आणि राखीव मतदारसंघाच्या, म्हणजे स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव मतदारसंघ हा जाहीर करण्यात आलेला होता. आणि दोघांमध्ये जो झाला तो करार 1932चा, म्हणजे त्याच वर्षी लक्षात घ्या पुणे एरवाडा करार, किंवा त्याला आपण म्हणतो एकतर एरवाडा करार पुणे किंवा पुणे करार असं पण म्हटलं गेलेलं आहे. कळलं आता? म्हणजे ह्या दोघांमध्ये जर विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी ह्या दोघांचाच तो भाग येऊन थांबतो. मग आता हे राहिलेले दोन, रॅमसे मॅकडोनाल्ड, म्हणजे आलंय लक्षात, यांनी जातीय निवाडा घोषित केलेला होता. आलं लक्षात? आणि ते तारीख जर म्हणाल तर 16 ऑगस्ट 1932. नाही लक्षात राहिलं तर सरळ लक्षात घ्या मित्रांनो, 8च्या पटीत संख्या आहे. ऑगस्ट म्हणजे 8वा महिना, 8 दुने 16 म्हणजे 16 तारीख आणि 16 दुने 32 म्हणजे 1932. सरळ सरळ लक्षात ठेवायचं. ठीक आहे, कारण पोलीस भरतीला तुम्हाला असे एकदम डायरेक्ट विचारलं जातं. प्रश्न आहेच, पुढे बघूच आपण, जसं जसं पुढे जाऊ तसं दिसणार. आणि बॅरिस्टर सपूर आणि जयकर यांचा वेगळा आहे इतिहास, यांच्या संदर्भात नाहीये. कळलं का आता? ठीक आहे. त्यानंतर येतो आपण प्रश्न क्रमांक 72 वरती. ठीक आहे. कोणती महिला संविधान सभेची सदस्य झाली नाही म्हटलेलं आहे?
कोणती महिला संविधान सभेची सदस्य झाली नाही? आता नाही जर म्हटलं आपण तर लक्षात घ्या, कोणती महिला नाही झाली, मग याचा अर्थ कोणत्या महिला होत्या त्या माहिती पाहिजे, त्याच्यामधून तुम्हाला ते नाव बाहेर काढता येतं. ठीक आहे. आता संविधान सभा काय आहे ते बघू आधी. ठीक आहे. बघा संविधान सभा लक्षात घ्या की संविधान सभेची तारीख जर म्हटलं आणि पहिली बैठक म्हटलं आपण तर 9 डिसेंबर 1946 रोजी झालेली होती. ठीक आहे. यांची पहिली बैठक आलं लक्षात. संविधान सभेची पहिली बैठक ही झालेली होती 9 डिसेंबर 1946 रोजी. आणि याच बैठकीचे अध्यक्ष होते म्हणजे हंगामी अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. त्यांना आपण म्हणतो हंगामी अध्यक्ष किंवा तात्पुरते अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. आलेले. त्यानंतर ही दुसरी बैठक आले लक्षात. दुसरी बैठक जर विचार केला आपण तर दुसरी बैठक ही कधी झालेली आहे तर दुसरी बैठक ही 11 डिसेंबर 1946 अगदी 2च दिवसानंतर झाली. ठीक आहे. आणि या परिषदेचे अध्यक्ष कायमस्वरूपी अध्यक्ष झालेले होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. लक्षात. कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणतो आपण डॉक्टर राजेंद्र प्रसादांना. पुढे बघा आता कोण होत्या महिला ज्या 72 महिला म्हणजे या प्रश्नामध्ये तुम्हाला कोण महिला होत्या की ज्या संविधान सभेच्या सदस्य होत्या. ठीक आहे. तर एकूण त्यामध्ये 15 सदस्य येतं. बरोबर आहे. एकूण यामध्ये 15 महिला. लक्षात. 15 महिला सदस्य होत्या. मग आता त्यांचं एक नाव बघू फटाफट की कोण. त्यापैकी एक येतं दुर्गाबाई देशमुख. ठीक आहे. एक येतात दुर्गाबाई देशमुख. दुसरी महिला येतं त्यामध्ये राजकुमारी कौर. दुसरी महिला आलेल्या आहे राजकुमारी कौर. तिसऱ्या महिला येतं तुम्हाला हंसा मेहता. चौथ्या येतं बेगम रसूल. पाचव्या महिला येतोय त्यामध्ये अमूल स्वामीनाथन. पाच झाल्या. त्यानंतर येतो 6वी महिला. तिचं नाव येतं सुचेता कृपलानी. 7वी महिला येते दक्षयानी वलयुडमुथुन. बरोबर. दक्षयानी लक्षात ठेवा. आडनाव जरा अवघड आहे, उगीच तुम्ही अडचण येते ना म्हणजे ते आठवत नाही ना. 8वी महिला येतो रेणुका रे. 9वी महिला येते तुम्हाला पूर्णिमा बॅनर्जी. ठीक आहे. 9वी महिला पूर्णिमा बॅनर्जी. 10वं येतोय तुम्हाला कमला आपला अॅनी मस्करीन. आणि 11वी महिला जर विचार केला आपण कोणती अजून 11वी कमला चौधरी. ठीक आहे. 11वी महिला कमला चौधरी. त्यानंतर 12वी महिला बघा 12वी महिला येतं तुम्हाला लीला रॉय. ठीक आहे. 12वी महिला एक लीला रॉय. आले. एक 13वी महिला लक्षात घ्या. 13वी महिला येतं तुम्हाला त्याच ठिकाणी मालती चौधरी. प्रत्येकाने नावं लिहून व्यवस्थित अभ्यास करा, विचारू शकतात. त्यानंतर 14वी येतात सरोजिनी नायडू.
आणि शेवटची 15वी महिला आहे तीच म्हणजेच विजयालक्ष्मी पंडित. बरोबर. तर 13वी महिला येतं विजयालक्ष्मी पंडित, हे लक्षात घ्या. पुढे बघू आपण आता. बघा. ठीक आहे, कळलं आता. चला पुढे बघू. पुढचा प्रश्न काय सांगतो आपल्याला. हम्म. त्यांनी काय म्हटलं, कोणत्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकापासून संपूर्ण देशात इलेक्ट्रॉनिक मशीनचा ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक मशीनचा बघा, कोणत्या सार्वत्रिक निवडणुका म्हणजे लोकसभा निवडणुकापासून संपूर्ण देशात इलेक्ट्रॉनिक मशीनचा मतदानासाठी वापर सुरू झाला. आलं लक्षात. मग पहिल्यांदा इथे तर उत्तर आलेलं आहे 2004. आलं लक्षात, उत्तर 2004. पण मग पहिल्यांदा जर समजा त्याच्यापूर्वी जरी आपण म्हटलं की भारतामध्ये जर विसरलो सर्वात पहिल्यांदा कधी जर वापर करण्यात आला तर 1982 मध्ये केरळ या ठिकाणी. बरोबर आहे. सर्वात प्रथम वापर केरळमध्ये 1982 आणि 1982 ला पण त्या ठिकाणी त्या निवडणुकीमध्ये वापर करण्यात आला ईव्हीएमचा. आणि त्याच्यानंतर मग संपूर्ण भारतामध्ये लोकसभा निवडणूक ही 2004 ची ज्यावेळेस झाली त्या वर्षी ती निवडणूक ते मध्ये लागू करण्यात आलं. आलं लक्षात. म्हणजेच सर्वाधिक वापर तर 2004, हे लक्षात ठेवा. केरळमध्ये 1982 पासून. ठीक आहे, पुढे बघू आपण. तो येतो पुढचा प्रश्न. त्यांनी म्हटलंय 74वा प्रश्न. बरोबर, 74. आता बघा, लोकसंख्येनुसार ग्रामपंचायत सभासदांची संख्या ठरवण्यात येतं. आहे एक. जर गावाची लोकसंख्या 3000 ते 4500 असेल तर तिथे सभासद संख्या किती असेल. आलं लक्षात. आता एक लक्षात घ्यायचं, हाच एक मुद्दा लक्षात घेणं महत्वाचं नाहीये. मग आपल्याला इथे बघा 9 इथे पण दिलाय त्यांनी 9, 10, 11 आणि 13. आलं लक्षात. आणि त्याच्यानंतर 15 आणि 17 पण येतो. आता एक लक्षात घ्या की किती आकडा ह्या किती लोकसंख्येच्या आधारे निवडला जातो. आपण इथल्या इथंच करू करेक्शन. तर बघा आता पुढे. ठीक आहे, आता 9 लोकसंख्या जर म्हटला तर किती लोकसंख्येच्या आधारे निवडला जातो. तर बघा 9 सदस्य ज्यावेळेस असतात ना त्याच वेळेस 1501 ते 3000 पर्यंत. ठीक आहे, बघा इथे बघण्यापेक्षा नाही तर आपण बोर्डवरतीच बघू. पुढे सुरुवातीपासून बघू. ठीक आहे. ठीक आहे, आता बघा 7 सदस्य हे कधी असतात. 1500 किंवा 1500 पेक्षा कमी लोकसंख्या असेल तर. 1500 पेक्षा कमी असेल. 1500 पेक्षा कमी लोकसंख्या असल्यास. आले. त्यानंतर 9 सदस्य 1501 ते 3000 पर्यंतची लोकसंख्या असते. ठीक आहे, 1501 ते 3000 लोकसंख्या असेल. त्यानंतर 11 सदस्य कधी असतात. 3001 ते 4500च्या दरम्यान. ठीक आहे, 11 सदस्य लक्षात 3001 ते 4500 सदस्य असेल तर. ठीक आहे, आणि त्यानंतर लक्षात घ्यायचं की 4501 ते 6000 लोकसंख्या असेल तर इथे 13 सदस्य. आलं लक्षात. यांनी काय म्हटलंय इकडे 4501 मला इथं एक एक वाढत घ्या. बरोबर, 13,000 4501 ते 6000 पर्यंत असेल. आलं. आणि त्यानंतर इथे 15 सदस्य. आलं. 15 सदस्य जर म्हटला तर इथे लक्षात घ्या 6001. बरोबर, 6001 म्हणजेच इथे 13 सदस्य 4,6 तर 6001 ते 7500 पर्यंत 15 सदस्य आलेले. बरोबर आहे. बरोबर, 6001 ते 7500 पर्यंत 15 सदस्य. आणि त्याच्यानंतर 17 सदस्य पण असतात. तर कधी 7501 पेक्षा जास्त. आलं लक्षात.
मग याच्यामध्ये तुम्हाला असं विचारू शकतात. त्याच्यामध्ये परत एक प्रश्न तयार होतात की याच ठिकाणी कमीत कमी किती सदस्य आणि जास्तीत जास्त किती रिकामी जागा होऊ शकतात. कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 17. आलं लक्षात? कमीत कमी सदस्य किती 7 आणि जास्तीत जास्त 17. सरळ रिकामी जागा 7 रिकामी जागा ते रिकामी जागा या दरम्यान सदस्य असतात. ठीक आहे, चला पुढे. ठीक आहे. आले लक्षात? आता मित्रांनो बघा, पुढे जर बघितलं ना, हे सायन्सचे प्रश्न आहे. आलं? आणि हे सायन्सचे प्रश्न जरा थोडे जास्त किचकट आहे. आलं? आणि आपल्याला इतकं जास्त म्हणजे खूप जास्त या पेपरला जरा सायन्सचे प्रश्न जास्त त्यांनी अवघड करून टाकलेले आहेत. पण काही अडचण नाही मला सांगायला. मी तर सांगेल तुम्हाला. फक्त एवढं लक्षात घ्या की हे जरा थोडे जास्तच यावेळेस कठीण केलेलं आहे यांनी या पेपरला. पण जास्त तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी सायन्सचं सांगतो तुम्हाला काय करायचं आणि कुठून करायचं. ठीक आहे? म्हणून या पेपर मधले सायन्सचे प्रश्न सुद्धा थांबून देऊ. आपण जसं पुढे पुढे जाऊ ना तसं मी सायन्सचे तुमचे घेईन. मग त्या अनुषंगाने तुम्हाला ह्या मागच्या प्रश्नांवरती कसं आणता येईल मी आणण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. ठीक आहे? आता बघा, या ठिकाणी जर बघितलं तर आपण हा जो पेपर आहे तो बऱ्यापैकी पूर्ण केलेला आहे. जीएस यातून कव्हर केलेला. ठीक आहे? प्रत्येक मुद्दा मी समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्या आधारे जेव्हा आता पुढचा पेपर आपण जेव्हा घेऊ तर तो पुढचा पेपर म्हणजेच हा नागपूर ग्रामीणचा येणार आहे. बरोबर. नागपूर ग्रामीणला जो पेपर झालेला आहे मागील 2024ला तर त्या पेपरचं विश्लेषण करू आपण. म्हणजे आता तिथे सायन्स घेणार नाही असं नाही, तुम्ही त्याची काळजी करू नका. सायन्सचे पण प्रश्न घेईल मी. फक्त यावेळेस या पेपरला सायन्सचे ना थोडं जास्त आलेलं आहे आणि तुमच्या सायन्ससाठी मी तुम्हाला देईल एक नोट्स म्हणता येईल किंवा काय करायचं तर शॉर्ट गोष्टी ना मी टेलिग्रामला देतोय. तर त्यावरून तुम्ही त्या गोष्टी करायला करत चला म्हणजे तुमचं ह्या गोष्टी कव्हर होणार. ठीक आहे? काळजी करू नका. व्यवस्थित अभ्यास करा. आपण लवकरच पुढच्या पेपरला भेटू. पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरही मुलांना सबस्क्राईब करण्यासाठी सांगा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत. तुम्हाला कुठल्याही पुस्तकातून अभ्यास करायची गरज नाही पडणार. पूर्णतः तुम्हाला ज्या पद्धतीने मी घेत आलेलो आहे त्याच पद्धतीने मी घेईल. त्याची काळजी करू नका. ठीक आहे? प्रत्येक मुद्दा आणि काही अडचणी असल्यास खाली दिलेल्या नंबरवरती किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर आहे त्यावरती तुम्ही नक्की संपर्क साधा आणि काही अडचणी असेल तर नक्की दूर करा. ठीक आहे? चला भेटू आपण लवकरच पुढच्या पेपरला जो नागपूर ग्रामीणचा पेपर असणार आहे. ठीक आहे? चला बाय.